हां, ठीक आहे. पहा, ज्यावेळेस आपण यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सी म्हणजे एम-पी-एस-सी म्हणजे कोणतं एम-पी-एस-सी म्हणतोय आपण? जिथं आपल्याला एक वर्णनात्मक स्वरूप या ठिकाणी द्यायचंय. म्हणजे थोडासा एक फॉर्मॅट यू-पी-एस-सी सारखाच पिक केलेला आहे. तो एम-पी-एस-सीनं तो 2025 पासून आपल्याला इम्प्लिमेंट होताना दिसेल. अशा कंडिशन्समध्ये बऱ्याच वेळा होतं कसं, की जेव्हा सब्जेक्टला आपण स्टार्ट करतो का, त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो, की त्या विद्यार्थ्यांना जेव्हा एखादा असणारा कन्सेप्ट क्लिअर करण्याच्या बाबतीमध्ये फॅकल्टी विचार करते ना, त्यावेळेस त्यांना बेसिक माहिती नसल्या कारणानं बऱ्याचशा असणाऱ्या गोष्टी क्लिअर होत नाहीत. म्हणजे बऱ्याच वेळा आम्हाला दिसतं क्लासमध्ये, की विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह असतात. आणि याचं कारण काय असेल, की त्यांना जो त्यांचा बेस स्ट्राँग असणं गरजेचं आहे ना, तो बेसच माहिती नसल्या कारणानं बऱ्याच वेळा तारंबळ उडते. कन्सेप्ट क्लिअर होत नसतात. प्लस जो तुम्हाला ॲडव्हान्स लेव्हलला जाऊन त्या असणाऱ्या कॉन्टेक्स्टला क्लॅरिटी करायची असते, ती क्लॅरिटी होत नाहीये. त्यामुळं तुम्हाला काय करायचंय, प्रिपरेशनच्या सुरुवातीलाच आपल्याला एक बेसिक पार्ट कव्हर व्हावा. यासाठी काय करायचं आपल्याला एन-सी-आर-टी कव्हर करणं रिक्वायर्ड आहे. आणि महाराष्ट्राच्या मुलांना एक खूप जास्त कंपल्शन होऊन जातं. कारण का? आपण आपला जो स्टेट बोर्डचे असणारे जे काही बुक्स वाचतो ना, या असणाऱ्या स्टेट बोर्डच्या बुक्समध्ये जेवढा काही कंटेंट दिलेला आहे ना, तो कंटेंट जर आपण कंपेअर केला या असणाऱ्या एन-सी-आर-टीच्या असणाऱ्या सिलॅबस सोबत, एन-सी-आर-टीच्या असणाऱ्या बुक सोबत, तर तेवढा आपल्याला फॅमिलिअर वाटत नाही किंवा तेवढा कंटेंट कव्हर केलेला आहे, असंही आपल्याला जाणवत नाहीये. म्हणजे तो खूपच असणारा निग्लेक्टेड पार्ट आहे का? तर नाहीये. म्हणजे तो स्टेट बोर्डची बुक्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत. कारण तो ॲज अ स्टेट म्हणून आपल्याला महाराष्ट्राच्या पर्पजसाठी, महाराष्ट्राच्या बेसिक आयडियासाठी आपल्याला तो पार्ट माहिती असलाच पाहिजे. म्हणून ते तर आपण बुक करूयाच. पण त्याच्यासोबतच आपल्याला जर यू-पी-एस-सी सारखाच असणारा कॉन्टेक्स्ट आणि त्यासारखाच सिलॅबस जर एम-पी-एस-सीमध्ये येत असेल, जर आपल्याला वर्णनात्मक स्वरूपामध्ये जर ॲन्सर लिहायचं असेल, तर आपल्याला थोडंसं मोल्ड व्हावं लागेल. आपल्याला थोडंसं यू-पी-एस-सी सारखा विचार करावा लागेल आणि मग त्याच्यातून आपल्याला काय होईल, की आपल्याला जे ॲन्सर्स लिहायचे आहेत ना, ते आपले ॲन्सर्स एक परफेक्ट मॅनरमध्ये क्रिएट होऊ शकतात. म्हणजे प्रॅक्टिकली आपल्याला काय विचार करायचंय, की आपल्याला स्वतःला डेव्हलप व्हायचंय. स्वतःला प्रिपेअर व्हायचंय. कशासाठी? टू फेस द ॲक्चुअल एक्झामिनेशन व्हिच इस इक्विव्हॅलंट टू द यू-पी-एस-सी. आपल्याला अशा पद्धतीचं प्रिपरेशन करायचं आहे, की थोडंसं फॅमिलिअर झालो पाहिजे आपण. त्यासाठी आपल्याला ही बॅच या ठिकाणी आपण स्टार्ट केलेली आहे. ही बॅच आपल्याला कव्हर करायची आहे. ठीक आहे. मग या असणाऱ्या एन-सी-आर-टीच्या बॅचला स्टार्ट करतोय. मग सगळ्यात पहिल्यांदा बेसिक मुद्दा तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, की याचं मीनिंग काय? ॲक्चुअली एन-सी-आर-टी काय करतो ना, एन-सी-आर-टीचा उल्लेख केला तर काय म्हणतो आपण याला? नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. हा काय आहे? तर हा इंडियामध्ये असा एक इन्स्टिट्यूट आहे, असा एक ऑर्गनायझेशन आहे, जो काय करतो? एज्युकेशनल रिसर्च करतो आणि एज्युकेशनल ट्रेनिंग सुद्धा प्रोव्हाईड करतो. मग एज्युकेशनल रिसर्च आणि एज्युकेशनल ट्रेनिंगचा बेनिफिट काय असेल? की ज्या स्पेसिफिक एज ग्रुपमध्ये विद्यार्थी येतात, त्या स्पेसिफिक एज ग्रुपमध्ये त्या विद्यार्थ्यांना तो असणारा सब्जेक्ट फॅमिलिअर वाटला पाहिजे. तो त्यांच्या असणाऱ्या एज ग्रुपनुसार, त्यांच्या आय-क्यू आणि ई-क्यूनुसार तो त्यांना रिलेव्हंट असला पाहिजे. यासाठी रिसर्च गरजेचा आहे. यासाठी सायकॉलॉजिकल कंटेंट असेल. सोबतच एक महत्त्वाचा पार्ट म्हणजेच काय तो इमोशनल अटॅचमेंट असेल. तो त्या सब्जेक्ट सोबत कनेक्ट व्हावा. यासाठी रिसर्च करणारी टीम म्हणजेच कोणती असेल? तर एन-सी-आर-टी असेल. मग हीच एन-सी-आर-टी आपल्याला या असणाऱ्या दोन्ही प्रकारच्या असणाऱ्या एक्झामसाठी आता मी हे दोन्ही एक्झाम वेगळे आहेत असं म्हणू शकत नाही हां. कारण का सेम ॲज इट इज कॉपी केलेलं आहे एम-पी-एस-सीनं यू-पी-एस-सीच्या असणाऱ्या सिलॅबसला. फक्त काय केलंय मेन्सला मेन्शन करत असताना त्यांनी इथं फक्त महाराष्ट्राचा विशेष संदर्भ एवढा मुद्दा जास्त ॲड केलाय. म्हणजेच काय? तर थोडंसं प्रॅक्टिकली बघायचं असेल तर एम-पी-एस-सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा वाचावं लागेल. यू-पी-एस-सीचा असणारा सिलॅबस हा वास्ट आहे. सिलॅबस जो विद्यार्थी कव्हर करतो त्याला त्या पद्धतीच्या असणाऱ्या परीक्षेमध्ये योग्य पद्धतीनं येता येतं. सोबतच महत्त्वाचा पार्ट म्हणजे त्या असणाऱ्या एक्झामला योग्य पद्धतीनं डील करता येतं. म्हणून तर तुम्ही पाहता ना, की 21 वर्षाचे विद्यार्थी सुद्धा आपल्याला आय-ए-एस होताना दिसतात.
याच्या पाठीमागचं कारण काय? एक सिंपल स्ट्रॅटेजी आहे ही एक्झाम क्रॅक करायची. काय स्ट्रॅटेजी असू शकते या पद्धतीच्या एक्झामला क्रॅक करायसाठी? तर सगळ्यात पहिला पार्ट या ठिकाणी येतो. तो म्हणजे एन-सी-आर-टीचा असणारा बेस तुम्ही स्ट्राँग करून घ्यायचा. पहिला पार्ट. अभ्यास करत असताना सगळ्यात पहिलं प्रिपरेशन तुमचं जे असेल का, ते प्रिपरेशन असलं पाहिजे तुमचा एन-सी-आर-टीच्या बेसवरती. नंतर हे आता एन-सी-आर-टीचा बेस बघायचा आहे, त्याच्यासोबत काय करायचं या ठिकाणी, तर तुम्हाला सिलॅबस कंटिन्युअसली बघत राहायचं आहे. सिलॅबस बघत राहतानाच सोबत काय करायचं, जेवढे पी-वाय-क्यूज आहेत का, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे आपल्याला एमपीएससी मध्ये दिसत नाही ते का? कारण एमपीएससीचा पेपर जर बघायला गेलो तर आपण खूप जुना दिसेल ना आपल्याला, म्हणजे 2011च्या अगोदरचा. तेवढे आपल्याला पेपर आत्ता रिक्वायरमेंट नाहीये. मग तुम्ही काय करायचं इथं, ते यूपीएससीचे असणारे पीवायक्यूज आहेत का, ते कधीपासूनचे 2012 पासूनचे आत्ता 2024-25 पर्यंतचे असणारे पेपर या ठिकाणी कलेक्ट करायचे. तर 25चा पेपर येईल, मे मध्ये होईल प्रीचा, नंतर मेन्स होईल वगैरे, तो पुढचा पार्ट. म्हणजे कमीत कमी तुम्ही आता एनसीईआरटी करताय तर तुम्हाला 25चा मेन्सचा पेपर सुद्धा भेटेल. तिथपर्यंतचे सगळे पेपर स्वतः डाउनलोड करायचे, स्वतः त्याला अनालाइज करायचं आणि स्वतः तुमच्या असणाऱ्या नोट्स सुद्धा तयार करायच्या त्या असणाऱ्या पीवायक्यूच्या बेसवरती. हे 3 कामं तुम्ही जर सुरुवातीला केलं, तर तुम्हाला अभ्यास करताना, प्रिपरेशन करताना कधीच कोणती अडचण येत नाहीये. त्यामुळं हा असणारा पार्ट तुम्हाला सुरुवातीला करावा लागेल. ठीक आहे. आता एन-सी-आर-टी मध्ये आपण काय-काय करणार आहोत? आपल्याला जर स्कोर करायचा असेल प्रॅक्टिकल मॅनरमध्ये, तर आपल्याला काय-काय कव्हर करावं लागेल याचा एक थोडासा रेफरन्स घ्यायचा झाला, म्हणून त्या ठिकाणी तर मी नाव दिलं काय, टिप्स टू स्कोर. जर आपल्याला जास्तीत जास्त स्कोर करायचा असेल, कारण शेवटी इथं सगळ्यात मोठा खेळ कोणता आहे, की तुम्ही मेरिटमध्ये येणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तुम्हाला किती मार्क घ्यायचे आहेत मेन्सच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर 1750 मार्कांची मेन्स आहे. तर मी काय सगळा फॉर्मॅट सांगत बसत नाही. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे फॉर्मॅट काय आहे एक्झामचं वगैरे. ते 1750 मार्कांमध्ये तुम्हाला किती स्कोर करायचंय, तर 800 प्लस स्कोर करायचा आहे. आणि 800 प्लस स्कोर करायचा असेल, तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे तुमच्या ऑप्शनलचा. तुमचं ऑप्शनल प्रिपेअर्ड असलं पाहिजे. कारण इथं 500 मार्कांच्या ऑप्शनलमध्ये तुम्ही किती स्कोर करणं रिक्वायर्ड आहे? 300 प्लस स्कोर करणं रिक्वायर्ड आहे. जर तुम्ही ऑप्शनलमध्ये 300 पर्यंत गेलात, तर तुमचे राहिलेले असणारे जे आहेत क्वेश्चन्स आहेत का, म्हणजे जे मार्क्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त किती मार्क कव्हर करायचे आहेत, तर 500 मार्क कव्हर करायचे आहेत. म्हणजे असे जर 800 प्लस मार्क तुम्ही कव्हर केला, तर ऑल इंडिया रँकमध्ये म्हणजे तुम्ही इंडियामध्ये रँक करू शकता, टॉप करू शकता. साहजिक आहे त्याच पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा टॉप करू शकता. म्हणून काय करायचंय, आपल्याला स्कोर करायचा आहे, हाच असणारा मेंटॅलिटीचा फेज आपण कंटिन्युअसली लक्षात ठेवायचा आहे. आणि मग त्यानुसार कोणकोणते सब्जेक्ट कव्हर करणं रिक्वायर्ड असेल एन-सी-आर-टीच्या बाबतीमध्ये, तर हे मिनिमम हे पहिल्यांदा 4 सब्जेक्ट, ज्याला मी जनरली आपण काय म्हणतो याला या ठिकाणी, तर जेवढे इथं सोशल सायन्सचे असणारे सब्जेक्ट असतील ना, ते आपल्याला सब्जेक्ट कव्हर करायचे आहेत. म्हणजे कोणता सब्जेक्ट? पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल आणि इकॉनॉमिक्स असेल. हे थोडंसं कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे जेव्हा तुम्ही हे सब्जेक्ट कव्हर कराल ना, तेव्हा तुमचा असणारा जो यूपीएससीचा बेस आहे, तो जवळपास 90 टू 95% तुमचा स्ट्राँग झालेला असेल. त्यामुळं काय करायचं, या असणाऱ्या सब्जेक्टला कव्हर करायचं. आपण काय करणार आहोत, तर आपण या असणाऱ्या बॅचच्या अंतर्गत हे सगळे 4च्या 4 सब्जेक्ट या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आणि कव्हर करत असताना फक्त रँडमली कव्हर नाही करायचं. मी काय करणार आहे, तर एक स्टेप पुढे जाऊन त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, तर जो कंटेंट या असणाऱ्या सिलेबसमध्ये एन-सी-आर-टीच्या अंतर्गत मेन्शन केलाय, त्याला तर घेईनच मी. पण त्याच्याच असणाऱ्या कॉन्टॅक्टला किंवा त्याच्याच असणाऱ्या कॉन्टेक्स्टला आपण कुठपर्यंत एक्सटेंड करायचंय, तर आत्ताच्या असणाऱ्या टाईम पिरियडपर्यंत त्याला एक्सटेंड करायचंय. म्हणजे हे फक्त मी एन-सी-आर-टी पुरतं लिमिटेड नाही ठेवणार. एन-सी-आर-टीचा पार्ट तर घेऊच घेऊ, पण त्याच्यासोबत काय करायचं, तर आत्ताच्या असणाऱ्या सिच्युएशनमध्ये तो सब्जेक्ट कशा पद्धतीनं कोरिलेव्हंट आहे, तो सब्जेक्ट आत्ता कशा पद्धतीनं इनॅक्ट होऊ शकतो, इथपर्यंतच्या मुद्द्यांपर्यंत यायचंय. म्हणजे आपल्याला हा असणारा बॅच कंप्लीट झालं असं अनाउन्स करता येईल आणि त्याचा बेनिफिट आपल्याला मिळेल, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून आपण खूप नॉमिनल फीमध्ये ही बॅच इंट्रोड्यूस करण्याचं कारण पण तेच आहे, की मुळात आपल्याला बेसिक्स आपला जो आहे, बेसिक पार्ट आहे, जो बेस आहे, तो स्ट्राँग करायचा आहे. मग सगळ्यात स्टार्टिंगला जर बघितलं, तर आपल्याला स्टार्ट काय करायचंय हो? आपल्याला स्टार्ट करायचंय तो म्हणजे सोशल अँड पॉलिटिकल लाईफ. सोशल आणि पॉलिटिकल लाईफचा रेफरन्स घ्यायचा म्हणजे काय करतोय आपण या ठिकाणी? तर आपण सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करतोय तो म्हणजेच कुठला?
जिओग्राफी आणि पॉलिटी. मग आपण याच्यामध्ये आणणार आहोत तो म्हणजे कोणता, तर हिस्ट्रीचा पार्ट, आणि मग लास्टला आपण घेणार आहोत तो म्हणजे कुठला, तर इकॉनॉमिक्सचा पार्ट. हे चारही सब्जेक्ट इतके महत्वाचे आहेत, तर या 4 सब्जेक्ट वरती तुम्ही युपीएससी प्री क्वालिफाय करू शकता. मेन्स मध्ये जवळपास 300 काय 400 प्लस स्कोर करू शकता या असणाऱ्या 4 सब्जेक्टच्या बेसवरती. म्हणून या सब्जेक्टला खूप जास्त व्हॅल्यू द्यायचं आहे आपल्याला, आणि तुमच्या असणाऱ्या डेली लाईफमध्ये तुम्ही ज्या अभ्यासाला टाइम देणार आहात ना, त्या टाइम मध्ये 1 तास मिनिमम डेलीच्या फेजमध्ये 1 तास तुम्हाला या असणाऱ्या एनसीईआरटीच्या असणाऱ्या बुक्ससाठी असेल, किंवा जे मी काम सांगणार आहे त्याच्यासाठी असेल, किंवा जे मी रिसर्च करायला सांगणार आहे त्यासाठी असेल, ते थोडासा रिझर्व्ह करून ठेवायचं आहे. आणि तो 1 तास तुम्हाला कंपल्सरी काय करायचंय, या असणाऱ्या एनसीईआरटी वरतीच फोकस करायचंय, आणि आपल्या प्रिपरेशनला या ठिकाणी एक प्रकारे स्ट्रॉंगनेस किंवा एक प्रकारे त्या असणाऱ्या प्रिपरेशनला एक अल्टिमेटम स्ट्रक्चर क्रिएट करून त्याला आपल्याला फायनल रिझल्ट पर्यंत घेऊन जायचंय. हा असणारा मेन व्ह्यू लक्षात ठेवायचा, डोळ्यासमोर ठेवायचा आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं. ठीक आहे. मग आता या प्रिपरेशन मध्ये आपल्याला आता सांगितलं मी कोणते 2 पार्ट खूप महत्वाचे येतात. तर एक तर जीएस आणि दुसरा कोणता सांगतो तर ऑप्शनल. जीएस आणि ऑप्शनल दोन्ही महत्वाचे, आणि या दोघांसाठी एनसीईआरटी महत्वाचं. म्हणजे तुम्ही जीएस कराल, ऑप्शनल कोणताही कराल, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला बेसिक पार्ट माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा होतं कसं, एखादा फॅकल्टी जनरली काय विचार करतो, की खूप बेसिक कंटेंट हे विद्यार्थ्यांना माहिती असतात. त्यामुळे तो खूप जास्त बेसिक सांगण्याच्या विचारात जात नाही. कारण बऱ्याच वेळा होतं कसं, की काही विद्यार्थ्यांना ते बोर होतं. कारण त्या विद्यार्थ्यांचं बेसिक बऱ्यापैकी झालेलं असतं. मग काय करतात, डायरेक्टली ॲडव्हान्स लेव्हलच्या असणाऱ्या कंटेंट पासून शिकवायला स्टार्ट केलं जातं. मग अशा वेळेस आपण खूप जास्त पिछाडीवर आहोत का, असं आपल्याला फील व्हायला नको. त्यामुळे आपण आपलं प्रिपरेशन थोडंसं स्ट्रॉंग मॅनरमध्ये करणं गरजेचं असेल. म्हणून काय सांगितलं या ठिकाणी, रेफरन्सेस काय आहेत, इथं 5 स्टेपमध्ये आपल्याला ही एक्झाम क्रॅक करायची. पहिली स्टेप कोणती, जसं मी मागाशी सांगितलं होतं, त्याला थोडंच फक्त काय करूया, याच्यामध्ये ऍड करूया. तो म्हणजेच कोणता असेल इथं, तर इथं असेल सिलेबस. सिलेबस नंतर दुसरी स्टेज काय असेल, इथं असेल प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर. त्यासोबतच काय सांगितलं या ठिकाणी, तुम्हाला काय आणायचं आहे, कव्हर करायचंय, बेसिक कव्हर करायचंय, म्हणजे एनसीईआरटी तुमचं कव्हर असलं पाहिजे. आणि त्या एनसीईआरटी सोबतच काय पाहिजे तुमचे, तर बेसिक बुक्स कव्हर करायचे. आता एनसीईआरटी आणि बेसिक बुक्स यांच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना गोंधळ उडतो. बेसिक बुक्स म्हणजेच एनसीईआरटी असा अर्थ लावून घेऊ नका. सगळ्यात पहिला बेस म्हणजे एनसीईआरटी, आणि त्याच्यानंतरचे बेसिक बुक्स म्हणजेच काय हे ठरू शकतात. एक तर वायसीएमचे असणारे बुक्स किंवा इग्नूचे असणारे बुक्स, म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. त्यापैकी असणारे जे बुक्स मी तुम्हाला सांगेन, सब्जेक्ट वाईज तुम्हाला मी सांगेन, ते सब्जेक्ट तुम्हाला या एनसीईआरटी सोबतच वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेवढं जास्त कव्हर होईल तेवढं ते अतिउत्तम असेल. आणि लक्षात ठेवायचं की आपल्याला हे असणारा सगळा पार्ट कव्हर करायचा आहे. तो किती, तर तो 3 to 6 मंथ मध्ये कव्हर करायचा. म्हणजे टीचिंगचा पार्ट तर होईलच लवकर, पण त्याच्या सोबत तुम्हाला ह्या 6 महिन्यांमध्ये सगळ्या गोष्टींना कव्हर अप करायचा आहे. हा विचार ठेवायचा आपल्या डोक्यामध्ये कंटिन्युअसली. मग या असणाऱ्या फेजवरती आपण जाऊ शकतो. मग काही विद्यार्थ्यांना 2 महिन्यामध्ये सुद्धा हा सगळा पार्ट कव्हर करता येतो. सगळे बेसिक पण वाचून होतात. पीवायक्यू सुद्धा होतात त्या ठिकाणी. काही विद्यार्थ्यांना 6 महिन्यांपर्यंत वेळ लागतो. आता हे तुमच्या असणाऱ्या टेंडन्सीवरती, तुमच्या असणाऱ्या टेम्परामेंटवरती आणि तुमच्या असणाऱ्या स्ट्रेंथवरती डिपेंड आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टींना लक्षात घ्यायचा. नंतर येतो तो म्हणजे कुठला, 5वा पार्ट, तो म्हणजे रेफरन्स बुक. म्हणजे आपल्याला संदर्भ पुस्तकं जे वाचायचे आहेत ना, ती लास्ट स्टेज. यामुळे सुरुवातीला आपण या असणाऱ्या पहिल्या स्टेजेसवरती, पहिल्या स्टेप्सवरती काम करूया, आणि त्यानंतर आपण या असणाऱ्या मूळ मुद्द्यांना आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता मी सुरुवात करतोय या असणाऱ्या सेशन्सला, एनसीईआरटीच्या सेशनला, आणि या सेशनला ग्रेसफुली तुम्ही पार्टिसिपेट करायचं आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे, तर आता महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय, की कोणते बुक्स रीड करायचे ना. आता पहिल्या सेशनमध्ये, पहिल्या पार्ट्समध्ये मी थोडासा जिओग्राफिकल अँगल घेईल, आणि मग आपण स्टार्ट करणार आहोत तो म्हणजेच कोणता सब्जेक्ट या ठिकाणी, तर आपण स्टार्ट करणार आहोत पॉलिटी पहिल्यांदा. पण फक्त पॉलिटी नाही, तर पॉलिटी आपण घेणार आहोत जिओग्राफी सोबत. म्हणजे हे दोन्ही सब्जेक्ट आपण मॅच करणार आहोत, इंटरकनेक्ट करून घेणार आहोत. म्हणजे मी सेपरेटली असे स्टँडर्ड वाईज किंवा त्या असणाऱ्या इयर वाईज त्याचं मेन्शन नाही करणार मी, सब्जेक्ट काय आहे काय नाही. तो फक्त तुम्हाला तो अंडरस्टँड झाला पाहिजे, तो टॉपिक कव्हर झाला पाहिजे. याचा मेन अट्टहास असेल
या दृष्टिकोनातून आपण हे दोन्ही असणाऱ्या सब्जेक्टला समअप करूया आणि त्यानुसार आपला असणाऱ्या एनसीईआरटीच्या बॅचला या ठिकाणी एक प्रकारे फ्लो देण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा काय लक्षात घ्यायचं, या असणाऱ्या पार्टमध्ये एक दिलेला आहे इयत्ता 6वी पासून पुस्तकं स्टार्ट करायचे ते कुठपर्यंत, तर इयत्ता 12वी पर्यंतची असणारी पुस्तकं आपल्याकडे असले पाहिजेत. म्हणजे जे 4 सब्जेक्ट आता मी सांगितलेत ना, त्या सगळ्या सब्जेक्टसाठी 6वी ते 12वी पर्यंतचे सगळे पुस्तकं आपल्याकडे असावेत. हार्ड कॉपी असावी आपल्याला. डिजिटल प्रिंट असेल तर चालेल. डिजिटल प्रिंटला तुम्ही काय करा, झेरॉक्स काढून घ्या. एनसीईआरटीनं स्वतःच्या असणाऱ्या ऑफिशियल वेब पेजवरती सगळे बुक्स अवेलेबल करून दिलेले आहेत आणि त्यांचा असणारा लोगो सुद्धा आहे त्याच्यावरती. तुम्हाला इथं पण दिसेल त्या ठिकाणी एनसीईआरटीचा असणारा लोगो इथं दिलेला आहे तिथं. त्या एनसीईआरटीच्या माध्यमातून तो दिलेला आहे आणि तिथं डायरेक्टली मेन्शन केलाय की नॉट टू बी पब्लिश. इतर त्या ठिकाणी पब्लिश करण्याची ऑथॉरिटी नाहीये. मी फक्त बॅच घेताना सुद्धा जो डाटा यूज केलाय तो एनसीईआरटीच्याच असणाऱ्या सौजन्यानं आपण इथं वापरतोय. म्हणजे प्रत्येक असणारा जो काही पिक्चराइज पार्ट असेल तो एनसीईआरटीचा असेल. जिथं जिथं मी मॅप यूज केलेत ते मॅप सुद्धा एनसीईआरटीच्या बुकमधनच पिक केलेत. ज्या ज्या ठिकाणी मला रेफरन्स रिक्वायर्ड आहे तिथं मी ब्रिटानियाचा रेफरन्स घेतलाय किंवा वर्ल्ड मॅपिंग सिरीजचे असणारे मॅप मी ऍड करण्याचा प्रयत्न केलाय. तिथं मी प्रत्येक असणाऱ्या त्या ऑथॉरिटीचा नावाचा मेन्शन केलेला आहे. त्याच्या अनुषंगाने आपण लीगल बॅनरमध्ये या असणाऱ्या कंटेंटला कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचंय तो म्हणजेच काय, जो आपण आता अभ्यासायचा आहे आपल्याला सोशल सायन्स. या सोशल सायन्समध्ये एकूण थीम दिलेले आहेत. ते थीम आहेत एकूण 5. म्हणजे सुरुवातीलाच इयत्ता 6वीच्याच बुक्समध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, आपल्याला आपल्या सभोवताली असणाऱ्या घटनांचा संदर्भ बघण्यासाठी एकूण 5 थीम दिलेले आहेत. आणि त्या 5 थीम मध्ये पहिलं थीम काय दिलंय, इंडिया अँड द वर्ल्ड, लँड अँड द पीपल. सगळ्यात पहिला जो पार्ट दिलाय का तो भारत आणि जग हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे लोकेशन काय आहे, तुम्हाला आपण जसं लहानपणी खेळत होतो पहा, काय बाबा की मॅप काढायचो आपण जगाचा मॅप आणि आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला काय सांगायचो की मी एक नाव सांगते ते शोधून दाखव. मग आपण काय करायचो, त्या मॅपमध्ये असा एखादा असणारा लहान पॉईंट शोधण्याचा सांगायचा प्रयत्न करायचो की जो आपला साथीदार आहे त्याला ते सापडलंच नाही पाहिजे. मग असे जे गोष्टी आपण अगोदर खेळत होतो ना तेच आता परत एकदा त्या असणाऱ्या प्लेला परत एकदा एन्जॉय करायचंय. पण आता कसं करायचंय, बर्डन घेऊन अभ्यास करू नका. जर बर्डन घेऊन अभ्यास केलं तर हा पार्ट कव्हर होणं पॉसिबल नाहीये आणि सिलेबस तुम्हाला इतका बर्डन करेल कारण सिलेबस खूप वास्ट आहे. जर एन्जॉयमेंटच्या थ्रू मला काहीतरी शिकायचंय, मला जग बघायचं आहे, जगामध्ये असणारे वेगवेगळे नेटिव्ह पीपल्स काय आहेत, तिथले असणारे स्थानिक लोक कसे राहतात, कशा पद्धतीचं जीवनमान आहे, हे जेव्हा बघतो तेव्हा तो जिओग्राफीचा अभ्यास करतोय. त्यांची इकॉनॉमिकल असणारी स्टेबिलिटी कशी आहे बघतो म्हणजे त्यांचं इकॉनॉमिक्स वाचतोय आपण. आणि त्या असणाऱ्या देशामध्ये कशा पद्धतीने ऍडमिनिस्ट्रेशन रन होतोय, कशा पद्धतीने तिथला पॉलिटिकल सिनेरिओ चालतो हे बघतो म्हणजे पॉलिटी. आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा त्यांचा जो बॅकअप पॉइंट असेल, त्यांचा जो बॅकग्राऊंड असेल तो बघतो म्हणजे हिस्ट्री बघतोय आपण. म्हणजे सगळं काय सोशल सायन्सच आहे, सामाजिक विज्ञानचाच रेफरन्स याच्यामध्ये येतो. पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे असं सांगितलं या बुकमध्ये, तर त्याच्यामध्ये सांगितलंय थीम मध्ये तो म्हणजे इंडिया अँड द वर्ल्ड अँड लँड अँड द पीपल. तो प्रदेश आणि त्या प्रदेशात राहणारे लोक यांचाही उल्लेख करायचा आपल्याला. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, त्याच्यामध्ये बघायचे तो म्हणजेच काय, लँडफॉर्म्स अँड लाईफ, ओशन्स अँड कॉन्टिनेंट्स, लोकेटिंग प्लेसेस ऑन दी अर्थ. सगळ्यात पहिल्यांदा बेसिक पार्ट हाच सांगितलाय आपल्याला एनसीईआरटीनं की पहिल्यांदा जग समजून घ्या, आपला देश समजून घ्या आणि त्या असणाऱ्या जगामध्ये जे वेगवेगळे असणारे भूप्रदेश आहेत, वेगवेगळे असणारे महाखंड आहेत, उपखंड आहेत, सागर आहेत, महासागर आहेत आणि वेगवेगळ्या पृथ्वीवरचे असणारे जे काही लोकेशन्स आहेत त्यांचे स्थानं आहेत ते पहिल्यांदा चेक करायचं. ती झाली थीम नंबर पहिली. नंतर थीम नंबर बी काय या ठिकाणी, तर तो आहे इथं, तो म्हणजे टेपास्ट्रे ऑफ द पास्ट. म्हणजे आपल्याला इतिहासाचा रेफरन्स त्या ठिकाणी बघायचे. इतिहासांच्या पाऊल खुणांच्याच माध्यमातून आपण आपल्या असणाऱ्या वर्तमान काळातले निर्णय घेऊ शकतो आणि वर्तमान काळातल्या निर्णयाच्या माध्यमातून आपण आपला भविष्यकाळ हा सुकाळ करू शकतो, चांगला करू शकतो. हा संदर्भ आपण कंटिन्युअसली वाचला होता. त्याच अँगलमध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये काय काय बघायचंय, टाइमलाईन अँड रिसोर्सेस ऑफ द हिस्ट्री. म्हणजे आपल्याला काय करायचंय, कालानुक्रमे घटना ज्या घडत आलेल्या आहेत त्यांचा टाइमलाईन बघायचंय. प्लस त्या कालानुक्रम घडणाऱ्या घटनांसोबत जे इतिहासाचे असणारे मुख्य स्रोत आहेत ना, म्हणजे इतिहास ज्याच्या माध्यमातून लिहिला गेलेला आहे तो मुख्य स्रोत काय आहे तो बघण्याचा प्रयत्न आपल्याला याच्यामध्ये करायचा. सोबत काय, याच हिस्ट्रीच्या पार्टमध्ये आपण बघतो इंडिया दॅट इज भारत.
हा रेफरन्स जेव्हा आपण आर्टिकल नंबर 1 मध्ये डिस्कस करत होतो ना, तेव्हा करणार आहोत भविष्यामध्ये जाऊन, तेव्हा पॉलिटी प्रॅक्टिकली तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल. त्यामध्ये आर्टिकल 1 मध्ये सांगितलेलं आहे की इंडिया दॅट इज भारत शाल बी द युनियन ऑफ स्टेट. मग जेव्हा युनियन ऑफ स्टेटचा रेफरन्स बनतो, राज्यांचा समूह, हा शब्द आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर त्याच्या अगोदर भारताच्या नावाचा काय इतिहास आहे बाबा? भारताच्या नावामध्ये हिंदुस्थानचा रेफरन्स आहे, आर्यावर्तचा रेफरन्स आहे, भारताचा रेफरन्स आहे. हे कसे आहेत? कशा पद्धतीनं या ठिकाणी अनेक्स झालेला एरिया, मिळवलेला एरिया या ठिकाणी कोणकोणत्या नावानं आयडेंटिफाय होतो, या सगळ्यांचा रेफरन्स आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे, तो हिस्ट्रीच्याच पार्टमध्ये. मग नंतर येतो द बिगिनिंग्स ऑफ द इंडियन सिव्हिलायझेशन. भारताच्या नागरीकरणाची जी सुरुवात झालेली आहे, प्रत्यक्षात भारतामध्ये जी नागरीकरणाच्या वस्तीचा संदर्भ आला होता, हरप्पा असेल, मोहनदजोडो असेल, म्हणजे सिंधू संस्कृतीबद्दलची भूमिका आहे, ते पण आपल्याला अभ्यासायचंय. बघा, हे सगळं आपल्याला सिलेबसमध्ये आहे, तरी सुद्धा तो आपल्याला बेस काय आहे, एकदम लहान लहान गोष्टी सांगण्याचं काम कोण करतो? तर एनसीईआरटी करतो. म्हणून हे आपल्याला बघायचे सेकंड थीम मध्ये. थर्ड थीम मध्ये काय दिले? आवर कल्चर, हेरिटेज अँड द नॉलेज ऑफ ट्रॅडिशन. आपल्या असणाऱ्या देशाची संस्कृती काय आहे? आपल्या देशामध्ये असणारे असे ठेवा आहेत, जे ठेवा आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून अनुभव देत असतात. त्या सगळ्या असणाऱ्या हेरिटेज कंटेक्टला आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचंय. त्याचं ज्ञान असेल, परंपरा असेल, ते वाचायचं आपल्याला. मग त्याच्यामध्ये काय? मग इंडियन्स किंवा इंडियाज कल्चरल रूट, आपल्या भारताच्या संस्कृतीची मुळं एक्झॅक्टली कुठून तयार झाली संस्कृती, संस्कृतीच्या असणाऱ्या माध्यमातून कोणकोणते घटक आपल्याला आता मग बघायला मिळतात. म्हणजे ज्यावेळेस आपण मनुस्मृतीचा असणारा पहिला संदर्भ बघतो, मनुस्मृती काय आहे? तर त्या आहेत स्मृती. स्मृती म्हणजेच काय? ते आठवणींच्या असणाऱ्या गोष्टीतून कन्वे करून, ट्रान्सलेशन करून, कम्युनिकेशन करून त्या गोष्टी सांगितल्या आणि त्या गोष्टी लिहिल्या. त्या स्मृतींच्या माध्यमातून तयार झालेला जो ग्रंथ आहे, त्याला मनुस्मृती म्हटलं जातं. आणि त्या मनुस्मृतीच्या माध्यमातून आपल्याला भारतामध्ये आपल्याला जे कल्चरल अस्पेक्ट स्टार्ट झाले होते, तर त्याचा पहिल्या ग्रंथाचा उल्लेख तिथं तो करावाच लागतो आपल्याला. त्याच्या अगोदर बघितलं आपण त्या ठिकाणी, तर एन्शियंट एरामध्ये, प्राचीन कालखंडामध्ये ज्या पद्धतीचे असणारे वेद निर्माण झाले, मग त्या 4 वेदांचा संदर्भ काय आहे, कशा पद्धतीनं अथर्ववेद, सामवेदापासून आपल्याला यजुर्वेदापर्यंत जायचंय, सगळ्यांचा रेफरन्स थोडासा आपल्याला बॅकग्राऊंडच्या अंतर्गत बघायचा आहे. आणि सोबत येतो युनिटी इन डायव्हर्सिटी ऑर मेनी इन दी वन. आपण विविधतेतून एकता हा संदर्भ जेव्हा भारतासाठी बघतो ना, त्याचा मेन अर्थ काय आहे, हे आपल्याला बेसिक एनसीईआरटीच्या माध्यमातून शिकायचे त्या हिस्ट्रीच्या थीमच्या अंतर्गत. ओके, पहिल्या थीम मध्ये काय, थोडासा जिओग्राफीचा पार्ट येतो, म्हणजेच कुठला, इथं इंडिया अँड दी वर्ल्ड. दुसऱ्या पार्ट मध्ये काय येतो, तर थोडासा हिस्ट्रीचा पास्टचा पार्ट येतो, त्यालाच कनेक्ट करून आपल्या कल्चरचा पार्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. आणि थीम नंबर डी काय याच्यामध्ये, गव्हर्नन्स अँड द डेमोक्रेसी. गव्हर्नन्स अँड दी डेमोक्रेसी म्हणजे ऍक्च्युअली जे सुशासन करायचंय ना आपल्याला, म्हणून आपण एक शब्द कंटिन्युअसली ऐकतो पहा भारताच्या बाबतीमध्ये, तो म्हणजेच काय या ठिकाणी, की मिनिमम गव्हर्नमेंट विथ मॅक्सिमम गव्हर्नन्स. म्हणजे शासनाचा रोल हा कमीत कमी पाहिजे आणि सुशासन हे जास्तीत जास्त झालं पाहिजे. म्हणजे काम योग्य पद्धतीनं झालं पाहिजे. पॉलिटिकल इंटरव्हीन होण्यापेक्षाही जास्त महत्व आहे काम पूर्णत्वास नेण्याला. म्हणून गव्हर्नन्सला खूप जास्त महत्वाचं आहे. आणि तुम्ही मला सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये, तुम्हाला आहे ठिकाणी परमिशन, ते म्हणजेच काय, गुड गव्हर्नन्स डे आपण कोणाच्या असणाऱ्या जन्मदिनाच्या निमित्तानं साजरा करतो ते तुम्ही सांगू शकता. आणि गव्हर्नन्स वीक सुद्धा सेलिब्रेट करतो आपण, तो तुम्हाला माहितच असेल. तो कधी सेलिब्रेट करतो आपण या ठिकाणी, 25 ऑफ डिसेंबर पासून ते 31 ऑफ डिसेंबर पर्यंत आपण गुड गव्हर्नन्स वीक या ठिकाणी सेलिब्रेट करतो. आणि त्यामुळेच 25 ऑफ डिसेंबर याच दिवशी आपण सेलिब्रेट करतो, तो म्हणजे गव्हर्नन्स डे. याचा रेफरन्स लक्षात ठेवायचा आपल्याला. आणि ते पॉलिटीच्या अंतर्गत आपल्याला अभ्यासायचं आहे, हे आपल्याला एनसीईआरटी सांगतो या सोशल सायन्सच्या असणाऱ्या कॉन्टेक्स्टमध्ये. मग याच्यामध्ये काय काय बघायचं आपल्याला, गव्हर्नन्स आणि डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीच्या मूल्यांमध्ये बघितलं तर याच्यामध्ये फॅमिली आहे, कम्युनिटी आहे, म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला कुटुंब व्यवस्था काय असते, समाज काय आहे, यांचा रेफरन्स याच्यामध्ये पाहायचा आहे. नंतर येतो गव्हर्नन्सचा पार्ट याच्यामध्ये येतो, ठीक आहे. नंतर येतो लोकल गव्हर्नमेंट इन रुरल एरिया आणि लोकल गव्हर्नमेंट इन अर्बन एरिया. म्हणजे प्रत्यक्षात स्थानिक प्रशासन शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये काय आहे, त्याचाही अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे.
सोबत बघायचंय तो म्हणजे थीम नंबर ई, तो म्हणजे इकॉनॉमिक लाईफ अराउंड अस. आपल्या सभोवताली जे आर्थिक असणारं जीवन आहे का, ते कशा पद्धतीनं होतं, कशा पद्धतीनं कंडक्ट होतं, काय काय बेसिक मुद्दे आहेत त्या ठिकाणी ते बघायचे आपल्याला. त्याच्यामध्ये काय, द व्हॅल्यू ऑफ वर्क, कामाचं खरं मूल्य काय आहे ते पण शोधायचं आपल्याला, ते चेक करायचं, त्याचा अर्थ बघायचा आपल्याला. आणि इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज अराउंड अस, प्रत्यक्षात कोणकोणत्या असणाऱ्या आर्थिक घटना घडत राहतात आपल्या आसपास, आपल्या अवतीभोवती, त्या सगळ्यांचा विचार करणं म्हणजे सोशल सायन्सचा विचार करणं असा अर्थ. म्हणजे सुरुवातीला हे लक्षात घ्यायचंय आपल्याला, सामाजिक विज्ञान शिकायचंय, समाजाचा अभ्यास करायचंय आणि त्या समाजाच्या अभ्यासाच्या अनुषंगाने हे सगळे मुद्दे आपल्याला इथं कव्हर करायचे आहेत, हे इथं लक्षात घ्यायचं. म्हणजे काय, सगळ्यात पहिल्यांदा काय बघितलं आपण थीम ए मध्ये, इंडिया अँड द वर्ल्ड, लँड अँड द पीपल. म्हणजे याच्यामध्ये भारत आणि जग बघायचं आहे, प्रत्यक्षात त्याचा भूप्रदेश आणि तिथले लोक यांचा अभ्यास करायचे थीम ए मध्ये. थीम बी मध्ये काय आहे त्या ठिकाणी, तर टॅपेस्ट्री ऑफ द पास्ट, एक्झॅक्टली आपल्या असणाऱ्या इतिहासाला आपण ओळखायचं आहे, इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या इतिहासाच्या माध्यमातून आपण आपल्या वर्तमान काळातील असणाऱ्या निर्णयांना आणि घटनांना त्याचा अर्थ लावू शकतो. त्यामुळे तो पाठ आपल्याला बघायचा आहे थीम नंबर बी मध्ये. थीम नंबर सी चा रेफरन्स पाहिला तर याच्यामध्ये काय बघतो आपण, तर आवर कल्चरल हेरिटेज अँड द नॉलेज ट्रॅडिशन. मग आपल्या संस्कृतीचा असणारा संदर्भ बघायचा या ठिकाणी. म्हणजेच काय, इथं आपल्या भारतामध्ये जे सांस्कृतिक असणारी विविधता दिसते आपल्याला, त्याचं ऍक्च्युअली खरं ज्ञान काय आहे, त्याची परंपरा काय आहे, ते कोणत्या लेवलपर्यंत घेऊन जाते, हे आपल्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. नंतर येतो थीम डी मध्ये काय, तर गव्हर्नन्स अँड द डेमोक्रेसी. म्हणजे पॉलिटिक्सचा एक अँगल याच्यामध्ये परत ऍड करतो आपण, तो पण आपल्याला बघायचा आहे, तो एक पार्ट असेल. आणि मग सगळ्यात लास्टला आपल्याला बघायचा आहे तो म्हणजेच कोणता, तर इकॉनॉमिक लाईफ अराउंड अस. प्रत्यक्षात इकॉनॉमीचा सुद्धा पार्ट आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे, हे इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, ओके. मग एनसीईआरटी काय बघायचं आहे, सोशल लाईफ बघायचंय, सोशल सायन्स बघायचंय. सोशल सायन्स मध्ये या 5 घटकांचा रेफरन्स ऍड करायचा आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. सिलेबस कंप्लीट करणं हा मूळ हेतू नाहीये, तर आपल्या अंडरस्टँडिंगला, आपल्या असणाऱ्या बेसिक पार्टला, किंवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आपण ज्या असणाऱ्या एक्झामला प्रिपेअर होणार आहोत, त्या एक्झामच्या प्रिपरेशनच्या बेसिक पार्टवरती आपली क्लॅरिटी झाली पाहिजे. हा आपला अठ्ठास या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग स्टार्ट करूया आपण, तो म्हणजेच काय, की लोकेटिंग प्लेसेस ऑन दी अर्थ. सगळ्यात पहिल्यांदा जर आपल्याला तयारी करायची असेल तर आपल्याला मॅप रीडिंग करता आलं पाहिजे. सगळ्यात इसेन्शियल आणि मस्ट पार्ट कोणता असेल तर मॅप रीडिंग. ज्या विद्यार्थ्याला मॅप व्यवस्थित लक्षात आहेत, म्हणजे एखाद्या असणाऱ्या इव्हेंटला जर आपण डिस्कशन करायला स्टार्ट केलं आणि मी नाव सांगितलं, बाबा कोणतं या ठिकाणी सांगितलं, की सोलोमन आयलँडचा रेफरन्स घेतला, मी फक्त सोलोमन आयलँड नाव सांगितलं किंवा किरिबाटी आयलँडचं नाव घेतलं, तर लगेच तुम्हाला क्लिक झालं पाहिजे, अरे हा हे मुद्दे घेत आहेत म्हटल्यानंतर मास्टर कुठेतरी पॅसिफिक ओशन मधल्या आयलँड्स बद्दल बोलतायत आणि या असणाऱ्या पॅसिफिक ओशन मधले आयलँड्स ते पण कुठे सराउंडिंग आहेत, तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या असणाऱ्या नॉर्थ ईस्ट पार्टमध्ये आपल्याला हे लोकेशन असणारे मुद्दे दिसतात. म्हणजे काय, मी जेव्हा एखादा लोकेशन सांगेन, एखादा प्लेस सांगेन, लगेच तुम्हाला क्लिक झालं पाहिजे तो वर्ल्डच्या असणाऱ्या कोणत्या पार्टमध्ये लोकेट होतो. म्हणजे सिम्पली काय लक्षात घ्यायचंय, की तुमच्या असणाऱ्या अभ्यासामध्ये एक सगळ्यात महत्वाचा पार्ट कोणता असेल तर तो असेल ग्लोब. तुम्ही या ग्लोबला जितका जास्त वेळा बघाल, जितक्या जास्त वेळा या ग्लोबवरचे असणारे कंटेंट बघाल, तुम्ही त्या असणाऱ्या लोकेशन्सला पाहाल, हे तुम्हाला खूप जास्त युजफुल ठरणार आहे. म्हणून काय करायचं, शक्यतो जमलं तर आपल्या असणाऱ्या घरी जे मॅप लोकेट करणारे असणारे अशा ऑब्जेक्ट्स आहेत ना, मग या ठिकाणी पृथ्वी गोल आहे माझ्याकडे, तुमच्याकडे एखाद्या असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे त्याचे नकाशे असतील वेगवेगळ्या असणाऱ्या कंडिशन्समध्ये, ते तुम्ही बघू शकता, त्याला थोडंसं यूज करायचं आहे. सगळ्यात बेस्ट यूज कोणता आहे माहितीये का, गुगल अर्थ. सगळ्यात साधा, सोपा, फ्री दिलेला आपल्या गुगलनं, तो म्हणजेच कुठला तर गुगल अर्थ. गुगल अर्थ वरती तुम्ही काहीही सर्च करू शकता, कोणताही पार्ट तुम्हाला खूप इझिली त्या ठिकाणी दिसतो आणि तुम्हाला ऍक्च्युअल त्याची फील त्या ठिकाणी येऊ शकते. ओके, म्हणजे गुगल अर्थ जेव्हा तुम्ही बघता का, तेव्हा तुम्हाला दिसेल तो कोणत्या पद्धतीचे असणारे मॅपिंग तुम्हाला दिसतं, तर ते मॅपिंग दिसतं तुम्हाला या पद्धतीत. म्हणजे तुम्हाला असं ऍक्च्युअली व्हिज्युअल्स दिसतात त्या असणाऱ्या कॉन्टॅक्ट मध्ये.
त्यामुळे काय करायचं, थोडंसं सगळ्यात पहिल्यांदा प्रॅक्टिकली आपल्याला या असणाऱ्या वस्तूंसोबत आपल्याला फॅमिलियर व्हायचंय. म्हणून काय करायचं, कंटिन्युअसली त्यांना व्हिजिट करत राहायचंय, त्या असणाऱ्या लोकेशन्सला बघत राहायचं. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा काय अभ्यासणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासायचा आपल्या असणाऱ्या लोकेशनचा पॉइंट. म्हणून पहिला असणारा जो काही आपण स्टार्टअप करतो या असणाऱ्या सेशनला, त्या स्टार्टअपमध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, तर आपल्याला लक्षात घ्यायचंय ते म्हणजे काय लोकेशन्स, आणि या लोकेशन्समध्ये काय काय अभ्यासायचे आपल्याला. तर याच्यामध्ये अभ्यासायचं आपल्याला काय या ठिकाणी, तर व्हॉट इज अ मॅप अँड हाऊ टू वी यूज इट, व्हॉट आर इट्स मेन कंपोनंट्स. ऍक्च्युअली मॅपचा अर्थ काय आहे बाबा, ते कसं यूज करायचं आपल्याला, आणि त्याचे असणारे मुख्य घटक कोणते, त्याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. नंतर काय, व्हॉट आर दी कोऑर्डिनेट्स. ऍक्च्युअली म्हणजे त्याच्या रेफरन्समध्ये आपण बघितलं तर लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडचा रेफरन्स कशा पद्धतीने येतो, त्यात अल्टिट्यूडचा रेफरन्स काय असेल, आणि इक्वेटर असेल, हे कशा पद्धतीनं रोटेट होतात, कशा पद्धतीने याचा असणारा रेफरन्स दिसतो, आणि त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं इकॉनॉमिकल कंटेंट घडतात, पॉलिटिकल सिनॅरिओ क्रिएट होत होतात, आणि इंटरनॅशनल कोरिलेशन्स तयार होतात. या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे ते म्हणजेच काय, की तुम्हाला या मॅपला रीड करता आलं पाहिजे. मग मॅपला रीड करता येत असेल तर मला सांगा पहिल्यांदा, की हे जे रायटिंग मध्ये आहे ते तुम्हाला क्लिअर विजिबल आहे का, दिसतंय का व्यवस्थित, हे जे वर्ड्स आहेत ते दिसतंय का, खूप ब्राईटनेस वगैरे होतोय. विजिबल असेल तुम्ही मला मागाचा असणार अजून डेटचा आन्सर देताय बरं का मला, कोणता, गुड गव्हर्नन्स डे आपण कोणाच्या असणाऱ्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी सेलिब्रेट करतो, याचं उत्तर मला अजून दिलं नाही. तुम्ही दिले का, मी चेक करतो. ओके, आहे विजिबल तर आहे, ठीक आहे. हा, ओके, ठीक आहे. पहा व्यवस्थित ऐका आता. याच्यामध्ये जेव्हा आपल्याला मॅप पहिल्यांदा रीड करायचे आहेत का, त्यासाठी काही बेसिक गोष्टी गरजेच्या असतात, आणि ते बघत असताना सगळ्यात पहिल्यांदा काय, अ मॅप अँड इट्स अ कॉम्पोनंट. जे आपल्याला नकाशे आणि त्या नकाशाचे असणारे जे वेगवेगळे घटक आहेत ना, ते पहिल्यांदा अभ्यासायचे. त्याचा रेफरन्स पाहिला तर काय या ठिकाणी येतो, की तुम्हाला वेगवेगळे बुक्स आहेत पहा. जसं ॲटलासचं बुक आहे, तुम्ही ॲटलास वापरू शकता. ऑक्सफोर्डचं बुक आहे, ऑक्सफोर्डचं सुद्धा बुक तुम्ही वापरू शकता. ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही काय करा, एखादं बेस्ट ऑथेंटिकेट असणारं बुक काय करा, परचेस करा. किंवा जे तुम्ही आता एनसीईआरटीचे बुक्स वाचणार आहे त्याच्यामध्ये तर हे मॅप असतीलच. पण त्यासोबत एक्स्ट्रा एक बुक तुमच्याकडे असावं, त्यासाठी हा पार्ट तुम्ही घेऊ शकता. एक मुखर्जींचं एक बुक आहे पहा मॅपचं, अतिशय उत्तम आहे. ज्यांना ऑप्शनल ॲज अ जिओग्राफी घ्यायचं असेल ना, त्यांनी मुखर्जींचं बुक घेणं अति उत्तम असेल, कारण त्यांना तो बुक रिक्वायर्ड असतेच हां. कारण त्याच्यामध्ये खूप चांगली माहिती आपल्याला कन्वे होताना दिसते, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. ओके. मग आता महत्त्वाचा मुद्दा, की जेवढे मॅप आहेत का, त्या मॅपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॅप आपल्याला दिसतात. सेव्हरल काइंड्स ऑफ मॅप. कोणकोणते मॅप असतात? जनरली मॅपमध्ये एक पहिला मॅप येतो, तो म्हणजेच कुठला? तर फिजिकल मॅप्स असतात. फिजिकल मॅप्समध्ये काय असतं त्या ठिकाणी? तर इथं नॅचरल फीचर्स असतात, जसं माउंटेन्स असतील, ओशन्स असतील, रिव्हर्स असतील. म्हणजे फिजिकल मॅप म्हणजे भौतिक पद्धतीनं असणारे नकाशे, जे भौतिक ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतात त्या प्रदेशाचा. त्या प्रदेशामध्ये असणारे जे काही वेगवेगळे पर्वतरांगा असतील, डोंगररांगा असतील, दऱ्या असतील, नद्या असतील, किंवा त्या असणाऱ्या प्रदेशाला जो काही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो चारी बाजूनी, किंवा त्या स्पेसिफिक असणाऱ्या देशाच्या लोकेशनवरनं त्याला वेढलेले असणारे सागर असतील, महासागर्स असतील, त्यांचा असणारा मूळ रेफरन्स ज्याच्यामध्ये दिला जातो का, त्याला काय म्हणायचं? इथं फिजिकल मॅप म्हणतो पहिल्या टाइपमध्ये. दुसऱ्या टाइपमध्ये काय? तर दुसरा टाइप असतो पॉलिटिकल मॅप. या पॉलिटिकल मॅपमध्ये काय असतो? राजकीय नकाशे कसे असतात? ज्याच्यामध्ये देशाचं असणारं स्थान, त्या देशामधले असणारे राज्य असतील, स्टेट असतील, त्याचे बाउंड्रीज असतील, त्याच्या सिटीज असतील, यांची जी माहिती आहे का, म्हणजे स्टेट, युनियन टेरिटरीज असतील, इंटरनली जे काही प्रशासनाच्या दृष्टिकोनातून जे वेगवेगळे पार्ट क्रिएट केलेले असतात का, त्याला आपण काय म्हणतो, तर पॉलिटिकल मॅप्स म्हणतो. आणि पुढचा जो आहे तो म्हणजेच कुठला असेल या ठिकाणी, तर तो असेल थेमॅटिक मॅप्स. आता थेमॅटिक मॅप्स म्हणजेच कोणते मॅप्स असतील या ठिकाणी, की इथं इन्फॉर्मेशन जास्त असतं. म्हणजे काय, एखाद्या स्पेसिफिक घटनेबद्दलची माहिती द्यायची असेल तर त्यासाठी असतात थेमॅटिक मॅप्स, आणि या थेमॅटिक मॅप्सच्या माध्यमातून एखादा स्पेसिफिक पॉइंट क्लिअर करण्याची असणारी जी काही मूळ भूमिका आहे का, ती तिथं आपल्याला यूज करता येऊ शकते. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा काय, मॅप किती प्रकारचे राहतात, तर जनरली आपण बेसिकमध्ये 3 प्रकारच्या मॅपचा रेफरन्स इथं बघतो.
आणि या मॅप्सला आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे, तर या मॅपमध्ये डायरेक्शन सेन्स खूप महत्वाचं आहे. कारण मॅपमध्ये जे दाखवलं जातं ना, ते असतो फक्त कोणता असणारा जो डायरेक्शन आहे, कोणती दिशा दाखवली जाते, तर नॉर्थ डायरेक्शन कंटिन्युअसली दाखवली जाते. म्हणजे तुम्ही कोणताही मॅप बघितलं तर त्याच्यामध्ये काय असेल हो, डायरेक्शनसाठीचा या पद्धतीचा सिम्बल तुम्हाला वापरताना दिसतील आणि या डायरेक्शन्सला आपल्याला बघायचंय की कोणत्या डायरेक्शन्सला कोणते कोऑर्डिनेट्स त्या ठिकाणी जोडले जातात, म्हणजे कोणते बिंदू जोडले जातात ऍक्च्युअली. त्यासाठी या मॅपमध्ये काही असणारे ठिकाणं, काही असणाऱ्या गोष्टींना हायलाइट केलं जातं. आणि त्या मॅपमध्ये उत्तर दिशा तर दाखवली जातेच जाते. त्यासोबत काय दाखवलं जातं? तर यामध्ये वेगवेगळे असणारे सिम्बल्स असतात. वेगवेगळे असणारे जे काही त्या सिम्बॉलिझममध्ये प्रत्यक्षात काय-काय यूज केलं जातं मॅप दाखवत असताना. कारण काही लघु प्रतिमा आहे ना. म्हणजे एका खूप मोठ्या प्रदेशाला जर एका पेपरवरती उतरवायचं असेल, तर त्याला काहीतरी प्रमाण ठरवावं लागेल. आणि ते प्रमाण ठरवत असताना प्रत्येक घटक त्यामध्ये दाखवायचा असेल, तर कमीत कमी त्या प्रत्येक घटकासाठी एक सांकेतिक चिन्ह द्यावं लागेल. मग ते चिन्ह या पद्धतीनं असतात. मग कोणकोणत्या चिन्हाचा रेफरन्स बघतो आपण? सगळ्यात पहिल्यांदा रेल्वे लाईन असेल, जे ब्रॉड गेज किंवा मीटर गेज किंवा रेल्वे स्टेशनचा रेफरन्स असेल, तर इथे ब्रॉड गेज असेल, सोबत हा मीटर गेज असेल आणि हा काय रेल्वे स्टेशन असेल. म्हणजे हे तुम्हाला दाखवले जातात मॅपमध्ये जनरली. म्हणजे हे पॉइंट दिसले की तुम्हाला ते रेल्वेशी कनेक्टेड आहेत असं लक्षात घ्यायचं. सोबतच रोडशी कनेक्टेड पार्ट दिसला तर तुम्हाला या दोन असणाऱ्या सिम्बल्समध्ये तुम्हाला दिसून जाईल. एक कसा असेल त्या ठिकाणी मेटॅल्ड असेल आणि अनमेटॅल्ड असेल. या पद्धतीचे असणारे रोड्स तुम्हाला म्हणजे कनेक्टेड वे मध्ये तुम्हाला दिसतील. म्हणजे जे नॅशनल झोनसाठी वापरले जातात, सुपर नॅशनल हायवेच्या रेफरन्सच्या अनुषंगाने जे रोड्स असतात, त्याचा असणारा एक सिम्बलिझम पार्ट तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. सोबतच काही बाउंड्रीज असतात पहा. ज्याला आपण सीमारेषा म्हणतो. त्या बाउंड्रीचा उल्लेख केला तर काही बाउंड्रीज कशा असतात इंटरनॅशनल. इंटरनॅशनल बॉर्डर दाखवायचा असेल, तर बाउंड्री दाखवायचं असेल तर कसे दाखवले जातात त्या ठिकाणी? तर डॅश डॉट या असणाऱ्या लोगोच्या माध्यमातून दाखवले जातात. स्टेट दाखवायचं असेल तर त्या ठिकाणी स्टेटची बाउंड्री असेल तर स्टेटची बाउंड्री या पद्धतीने दाखवली जाते आणि डिस्ट्रिक्टची बाउंड्री असेल तर तुम्हाला या पद्धतीने दाखवताना दिसतात. त्यातल्या त्यात बरेचसे रिव्हर असतात, तर रिव्हर या पद्धतीने दाखवलं जाईल. इथं वेल्स असतील, विहिरींचा उल्लेख केला तर या पद्धतीने दाखवले जातील. टँक असतील, कॅनल असतील तर या पद्धतीने दाखवले जातील आणि ब्रिज असेल तर ब्रिजसाठी या पद्धतीचा सिम्बल्स यूज केला जातो. सोबतच काय टेम्पल आहे, चर्च आहे, मॉस्क आहे आणि सोबतच पाहिलं या ठिकाणी तर छत्री आहे. यांचा रेफरन्स तुम्हाला या पद्धतीचं जे रिलिजियस असणारे सिम्बल्स आहेत, या रिलिजियस सिम्बलचा यूज या ठिकाणी आपल्याला होताना दिसतो. हे इथं लक्षात घ्यायचं. सोबतच काय हो तर पोस्ट ऑफिस आहे, पोस्ट आणि टेलिग्राफ ऑफिस आहे आणि पोलीस स्टेशन आहे. मग इथं त्यासाठी नावच वापरले जातात. पोस्ट ऑफिस आहे, पोस्ट अँड टेलिग्राफ ऑफिस आहे आणि पोलीस स्टेशन आहे. अशी नावं तुम्हाला यूज होताना दिसतील. सोबतच काय या ठिकाणी सेटलमेंट असेल. सेटलमेंट म्हणजेच काय जो असणारा एरिया खूप मोठ्या पद्धतीने वादामध्ये असेल, तर तुम्हाला या टाइप मधले असणार लोकेशन दिसतील तुम्हाला. ग्रेव्हयार्ड्स असतील म्हणजे जिथं स्मशानभूमीचा रेफरन्स त्या ठिकाणी असेल, तर अशा पद्धतीचे असणारे मुद्दे तुम्हाला तिथं दिसतील. सोबतच पाहिलं तर ट्रीज असतील, ग्रास असेल तर तुम्हाला हे लोकेशन्स या सिम्बलमध्ये यूज होताना दिसतात. सिंपल काय? मॅप रेडी करायचे तर मॅपशी संबंधित असणाऱ्या महत्त्वाचा मुद्दा पाहिला, तर आपल्याला जेव्हा एका फ्लॅट सरफेसवरती आपण नकाशा काढणार आहोत, तर त्याच्यावरती तुम्हाला डायरेक्शन्स माहिती असले पाहिजेत, दिशा माहिती असले पाहिजेत ना. मग त्या दिशांमध्ये दाखवलं जातं कोणत्या असणाऱ्या गोष्टींचा पहिल्यांदा उल्लेख तर उत्तर दिशा दाखवली जाते. पण त्यासोबत दिशांचं ज्ञान पण पाहिजे जे तुम्ही ऑलरेडी एकदम बेसिक टप्प्यामध्ये अभ्यासलेला असतोच. आपण शालेय जीवनामध्ये या दिशांचा अभ्यास करतोच. मग इथं नॉर्थ असेल, ईस्ट असेल, साऊथ असेल, वेस्ट असेल. ठीक आहे. मग आपण जे मराठीमध्ये आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य यांचा रेफरन्स घेतो ना, त्याच्याऐवजी फक्त थोडंसं इझी मॅनरमध्ये लक्षात ठेवायचं. नॉर्थ ईस्टच्या दरम्यान आहे नॉर्थ ईस्ट, ईस्ट साऊथच्या दरम्यान आहे साऊथ ईस्ट, साऊथ वेस्टच्या दरम्यान आहे साऊथ वेस्ट आणि नॉर्थ आणि वेस्टच्या दरम्यान आहे नॉर्थ वेस्ट. म्हणजे दरम्यानची नावं द्यायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात होते ती नॉर्थच्या नावानं आणि जर साऊथकडे नावं द्यायचं असतील तर ते नावं म्हणजे स्टार्ट होतात कुठून साऊथच्या नावानं. बाकी तर नावं हे दोन्ही त्यांना कनेक्टेड होणारच आहे. जसं आपण आता इंडियाच्या बाबतीमध्ये बघायला गेलो तर इंडियाचा नॉर्थ ईस्ट खूप चर्चेमध्ये असतो असं आपण कंटिन्युअसली बघतो ना. मग नॉर्थ ईस्ट म्हणजे कुठला? मणिपूरचा एरिया, आसामचा एरिया, अरुणाचल प्रदेश, नागालँडचा एरिया. म्हणजे तो कुठे येतो? मग तो येतो नॉर्थ ईस्टच्या एरियामध्ये. म्हणून आपल्याला हे लोकेशन्सचे डायरेक्शन्स माहिती असले पाहिजेत. त्यासाठी बेसिक पार्टचा रेफरन्स आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. आता सगळ्यात पहिल्यांदा काय, जेव्हा आपण या असणाऱ्या पृथ्वी गोलचा रेफरन्स आपल्याला वाचायचंय, बघायचंय, तेव्हा या पृथ्वी गोलच्या अंतर्गत आपल्याला जे
लॅटिट्यूड दिलेलं आहे, अल्टिट्यूड्स दिलेले आहेत. त्याचा रेफरन्स काय आहे बाबा? कशा पद्धतीने हे चर्चेमध्ये येतात? ह्या रेषांचा अर्थ काय बाबा? कारण एखाद्या पॉइंटला तुम्हाला दाखवायचं असेल, तर ते पॉइंट दाखवण्यासाठी कारण सगळं इमॅजिनरी आहे ना. म्हणजे ॲक्चुअली जेव्हा जगामध्ये नॉलेज काहीच नव्हतं. लोकांना माहिती नव्हतं, की जग कुठपर्यंत पसरलेलं आहे. जेव्हा लोकांना समजायला लागलं, की जग हे ॲक्चुअली या असणाऱ्या एरियामध्ये पसरलेलं आहे. इथं-इथं समुद्र आहे, इथं-इथं लँड एरिया आहे. इथं-इथं सरफेस अशा पद्धतीचा आहे. तिथं माउंटेनस एरिया आहे. इथं रिव्हर खूप मोठ्या पद्धतीनं आहे. इथं खूप मोठ्या पद्धतीचे डेझर्ट आहेत बाबा. असं जेव्हा समजलं तेव्हा त्यांना लोकेट करावं लागेल ना, स्थान सांगावं लागेल मॅपवरती. मग ते मॅपवर सांगण्यासाठी काय आहेत, तर ते आहेत कोऑर्डिनेट्स. आणि ते कोऑर्डिनेट्स कशा पद्धतीनं आहेत, तर ते कोऑर्डिनेट्स देतात. ते कसं? तर तुम्ही शाळेमध्ये शिकत असताना एक सगळ्यात महत्त्वाचा संदर्भ अभ्यासला असेल पहा, तो म्हणजेच काय? संख्या रेषाचा रेफरन्स तुम्ही बघितला असेल ना, ठीक आहे. म्हणजेच काय करतो आपण? म्हणजेच आपण एक्स ॲक्सिस काढतो ना, संख्या रेषा दाखवण्यासाठी. मग एक्स ॲक्सिसमध्ये काय करतो आपण? 0 लिहितो आणि इकडे काय करतो आपण? पॉझिटिव्ह इंटिग्रलचे नंबर देतो ना इकडे आपण. या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 डॅश डॅश सो ऑन. एंडिंग पर्यंत म्हणजे इन्फिनिटी पर्यंत असेल. आणि लेफ्ट साइडला बघायचं असेल, तर ते काय करतो आपण या ठिकाणी? तर इथं निगेटिव्ह इंटिग्रलचे असणारे पार्ट याच्यामध्ये ॲड करतो सो ऑन. तो इन्फिनिटी पर्यंत असेल. मग लोकेशन जेव्हा सांगायचे आहेत ना, तेव्हा यूज काय केलं जातं? तर हा आहे एक्स ॲक्सिस आणि त्याला या ठिकाणी जो परपेंडिक्युलर मॅनरमध्ये जातो ना, जो त्यांना छेद देणारा असणारा ॲक्सिस आहे का, त्याला आपण म्हणतो वाय ॲक्सिस. मग या एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस यांच्या माध्यमातून जर बघायला गेलो, तर असेच सगळे एक्स ॲक्सिस त्या ठिकाणी पॅरलल असणारे लाईन तिथं काढू शकतो आपण, ड्रॉ करू शकतो. आणि दोन्ही वेळेला, दोन्ही ठिकाणी आपण देऊ शकतो या ठिकाणी. आणि ह्या वाय ॲक्सिसमध्ये असणारे जे लाईन्स आहेत का, तिथं ड्रॉ करू शकतो आपण. मग त्याच्या माध्यमातून आपण एक्झॅक्टली हा पॉइंट कुठं आहे, हा पॉइंट कुठं आहे, त्याचं लोकेशन कन्फर्मली सांगता येतं ना आपल्याला. जसं आपण त्या ठिकाणी काय म्हणतो इथं हिरोज रिएक्शन्स किंवा आपण तिथं वापरतो पहा हिरोज सोल्युशन. हिरोचं सूत्र तुम्ही ऐकलं असेल पहा. जेव्हा तुम्ही शाळेमध्ये होता इयत्ता 10वी मध्ये त्यावेळेस आपण काय करायचो या असणाऱ्या पार्टमध्ये जेव्हा अभ्यास करायचो, तेव्हा आपण त्या मल्टिपल असणाऱ्या सूत्रांचा वापर करायचो आणि लोकेशन फाइंड करायचो. मग ते कर्व आपल्याला निघायचे ना तसे. मग एक्स ॲक्सिसच्या माध्यमातून आपण काय करायचो? वाय ॲक्सिस वरती अशा पद्धतीचे असणारे कर्व काढायचो. मग हे लोकेशन सापडण्यासाठी या 2 ॲक्सिसचा वापर केला जातो. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. जसं आपल्याला एक्झाम्पल म्हणजेच कुठलं? तर या पद्धतीचं असणारं चेस माहिती असेल पहा. चेसचा रेफरन्स जेव्हा येतो ना, तेव्हा आपल्याला कळतं तो म्हणजेच काय, की ए कॉलमचा रेफरन्स त्या ठिकाणी येतो. त्या ए कॉलममध्ये मला काय करायचंय? मला हा असणारा जो त्या ठिकाणचा प्यादा आहे ना, त्याला काय करायचं? त्या सैनिकाला मला मूव्ह करायचं आहे. त्या सैनिकाला मला पुढे घेऊन जायचंय. तर मी काय करू शकतो? एका घरानं किंवा 2 घरानं मी त्याला मूव्ह करू शकतो. मग मला काय सांगायचं असतं मग त्या ठिकाणी प्रॅक्टिकली? आता माझा असणारा जो सैनिक आहे, तो कोणत्या घरात आहे? तर तो A5 मध्ये आहे. तो कुठे दिसतो मग A5 मध्ये दिसतो. मग काय झालं? त्याचं एक्झॅक्ट लोकेशन झालं. मग हा A5 मध्ये सैनिक आहे कसं कळालं? तर हे कळालं या एक्स ॲक्सिस मुळं आणि या वाय ॲक्सिस. म्हणजे लोकेशन सांगण्यासाठी, लोकेशन कन्फर्म करण्यासाठी कोऑर्डिनेशनची गरज असते. हे जे कोऑर्डिनेटर्स आहेत का, हे आपल्याला काय करायचे? इमॅजिनरी मॅनरमध्ये या असणाऱ्या संपूर्ण पृथ्वीच्या अनुषंगाने दाखवायचे आहेत. मग पृथ्वी आहे कशी? ॲक्चुअली जेव्हा पृथ्वीचा रेफरन्स बघतो, तेव्हा पृथ्वी पूर्ण गोल आहे का? तर मुळात पृथ्वी ही मुळात गोल नाहीये पूर्णतः. म्हणजे मला काय पृथ्वी सपाट म्हणायची आहे का? बऱ्याच असणाऱ्या रिलिजियस टेक्स्टमध्ये अशा पद्धतीच्या असणारे भरपूर गोष्टी आपण ऐकतो, बघतो, की काय काही रिलिजियस टेक्स्टमध्ये पृथ्वी सपाट दाखवली जाते. पण ॲक्चुअली सायंटिफिक मॅनरमध्ये बघायचं असेल, तर पृथ्वी कशी आहे या ठिकाणी तर जनरली आपण त्याला गोल स्क्वेअरमध्ये बघतो. पण तो ॲक्चुअली गोल आहे का? तर नाही. तो आहे लंबवर्तुळाकार. म्हणजे ॲक्चुअली तो कसा झालेला आहे? तर तो तिथं जो आपल्या भारतामध्ये किंवा जगाच्या बाबतीमध्ये जेव्हा विचार करतो ना आपण पृथ्वीचा, तेव्हा नॉर्थ आणि साउथ ॲक्सिसमध्ये असणारे जे सगळ्यात महत्त्वाचा असणारा एरिया आहे ना, तो असा काय झालेला आहे? प्रेस झालेला आहे. म्हणजे काय? पृथ्वी वरून अशी प्रेस झालेली आहे. सोबतच काय येते पृथ्वी या ठिकाणी? तर पृथ्वी वरून तर प्रेस झाली, तशीच खालून सुद्धा प्रेस झालेली आहे. म्हणजे पृथ्वी तुम्हाला अशा पद्धतीचे या ठिकाणी चेपलेले दिसेल. जर असंच आपण एखाद्या गोलला जर आपण असं चेपलं ना, तर काय होईल हो? त्याचा असणारा हा जो भाग आहे ना, तो फुगेल. म्हणजे पृथ्वी कशी आहे? तर पृथ्वी आपल्याला वरून प्रेस झालेली, खालून प्रेस झालेली आणि या साइडला काय आहे? पृथ्वी आपल्याला थोडीशी फुगीर दिसते ना.
म्हणून पृथ्वी ऍक्च्युअली लंब गोलाकार स्वरूपामध्ये आपल्याला दिसते. आणि ते कशी आहे, कशा पद्धतीने या पृथ्वीला लोकेट करायचं. पृथ्वी जेव्हा वरून बघणार आपण, म्हणजे कुठून, तर आपल्याला नॉर्थ ऍक्सिसच्या माध्यमातून आपण बघतोय, किंवा आपण उत्तरेकडनं बघतोय आणि खाली आपण त्या ठिकाणी दक्षिणेकडनं बघतोय, तर आपल्याला अशा पद्धतीची पृथ्वी दिसते. म्हणजे पृथ्वीचा मूळ संदर्भ कसा ओळखायचा आणि त्यामध्ये असणारे जे दक्षिण आणि उत्तर गोलार्ध आहे, त्या गोलार्धाचा हेतू कसा समजून घ्यायचा, ऍक्च्युअली त्या गोलार्धांना कशा पद्धतीने नावं द्यायचे, त्या सगळ्यांचा रेफरन्स बघायचा आहे. मग कळतं आपल्याला वेगवेगळे मल्टिपल असणारे कॉन्टिनेंटचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. मग वेगवेगळ्या खंडांची नावं आपण त्या ठिकाणी बघतो. मग खंडांची नावं सांगायची असेल तर त्यांचं लोकेशन पण सांगावं लागेल ना. लोकेशन सांगायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल, एका काल्पनिक रेषांच्या माध्यमातून त्यांचं स्थान आपल्याला कन्फर्म करावं लागेल. त्यासाठी पण काय पाहिजे, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसची गरज आहे. ओके, अक्षाबद्दल बोलतोय मी, अक्षांचा उल्लेख, एक्स अक्ष आणि वाय अक्षाचा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला मांडायचा आहे. आणि मग तिथं आपण कॉन्टिनेंटची नावं देतो या ठिकाणी. मग हा युरोप खंड असेल, हा आशिया खंड असेल, हा आफ्रिका खंड असेल, हा उत्तर अमेरिका खंड असेल, हा दक्षिण अमेरिका खंड असेल. हे जे नावं आपल्याला नंतर दिसतात ना, त्या नावांचा रेफरन्स सांगण्यासाठी सुद्धा काय पाहिजे आपल्याला, आपल्याला लोकेशन माहिती असले पाहिजेत. हे सगळे असणारे रेफरन्सेस जेव्हा कळायचे आपल्याला, हे वर्ड कॉन्टिनेंट आपल्याला समजून घ्यायचे असतील, म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणता एरिया आहे, कोणता ओशनिक पार्ट आहे, हा जर आपल्याला माहिती करून घ्यायचा असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कशाची माहिती करून घेणं गरजेचं आहे, तर आपल्याला इथं अक्षवृत्त आणि रेखावृत्तांची बेसिक माहिती असावी. हा एक बेसिक अट्टहास त्या ठिकाणी आहे. सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करूया आपण, तो म्हणजेच काय, लक्षात घ्या याच्यावरती प्रीला प्रश्न आहेत. बऱ्याच ज्या ठिकाणी एमसीक्यू टाईपची एक्झाम असते ना, तिथे तर असे क्वेश्चन्स तुम्हाला मल्टिपल मॅनर मध्ये दिसतात. प्रीच्या दृष्टिकोनातून आपण याला थोडंसं बघण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या बेसिक अंडरस्टँडिंग साठी सुद्धा हे बघूया. मला माहिती आहे की तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना हे एक्झॅक्टली माहिती असेल काय आहे काय नाही ते, पण तरी पण थोडंसं वेगळ्या मॅनरमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ऍक्च्युअली तुम्हाला समजलंय का हे पण आपण बघण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. मग आता सगळ्यात महत्वाचा पार्ट काय, ही पृथ्वी आहे. आता पृथ्वीला काय करायचं, आपल्याला काल्पनिक रेषा ओढायच्या आहेत. मग काल्पनिक रेषा ओढण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, एक कुठला तरी मध्यबिंदू पाहिजे ना. मग तो मध्यबिंदू काय ठरवला आपण, तर तो मध्यबिंदू ठरवला आपण पृथ्वीचा गाभा. लक्षात घ्यायचं, आपल्याला अक्षवृत्त आणि रेखावृत्तांची माहिती देण्यासाठी ज्या काल्पनिक रेषा तयार करायच्या होत्या, त्यासाठी आपल्याला एक मध्यबिंदू, म्हणजेच काय, मध्यबिंदूवरती मी कर्कटक ठेवलं. कर्कटक ठेवून मी काय करायला लागलो, त्याला राऊंड करायला लागलो. तर तो मध्यबिंदू काय आहे हे समजल्याशिवाय मला कर्कटकचा पॉईंट ठेवता येईल का तिथं, त्या पद्धतीनं ती असणारी सिस पेन्सिल मला फिरवता येईल का, तर नाही. मग ती सिस पेन्सिल कुठे ठेवायची आहे मला, किंवा तो कर्कटकचा असणारा पॉईंट कुठे ठेवायचा आहे, तर तो ठेवायचा आहे मला पृथ्वीच्या असणाऱ्या गाभ्यामध्ये ठेवायचा. मग त्या असणाऱ्या गाभ्यावरनं मग या ठिकाणी काय येतात, मग लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडचा रेफरन्स त्या ठिकाणी येतो. व्यवस्थित ऐका. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया तो म्हणजेच कुठला, तर लॅटिट्यूड एक्झॅक्टली काय आहे. लॅटिट्यूड म्हणजे काय, अक्षवृत्त. लॅटिट्यूड रेफरन्स कसा येतो या ठिकाणी, लक्षात घ्या. पृथ्वी आहे, पृथ्वीला काय करायचं आपल्याला, पृथ्वीला राऊंड काढायचे फक्त. म्हणजे हा जो पृथ्वी आहे, म्हणजे इथं लक्षात घ्या, ही जी पृथ्वी आहे ना, या पृथ्वीला काय करायचं फक्त, हा जो तुम्हाला रोड हा जो पॉइंट दिसतो ना बरोबर मध्यभागाचा, या मध्यभागाच्या असणाऱ्या ज्या काल्पनिक रेषाला आपण काय म्हणतो, विषुववृत्त ना, इक्वेडोर म्हणतो. हा इक्वेडोर आपल्याला काढायचा आहे, तर कसं काढणार, आपण या पृथ्वीच्या मध्यभागामध्ये गेलो. आपण मध्यभागामध्ये गेलो आणि काय दिसलं आपल्याला, या मध्य भागामध्ये गेलो आणि हिथून काय केलं आपण, एक काल्पनिक असणारी 0 डिग्रीचा असणारा एक लाईन ड्रॉ केली. म्हणजे एक काल्पनिक सुरुवातीची ओरिजिनल लाईन ड्रॉ केली. ओके, ही ओरिजिनल लाईन मी इकडेही ड्रॉ करणार आहे. हीच ओरिजिनल लाईन मी काय करणार आहे, या साईडलाही ड्रॉ करणार आहे. आणि त्या लाईनच्या माध्यमातून मी काय करणार, या ठिकाणी कर्कटक ठेवणार आणि त्याला एक सर्कल ड्रॉ करणार. ओके, म्हणजे मध्यामध्ये ठेवणार. आणि मी काय केलं, मध्यामध्ये ठेवल्यानंतर मी एक पॉइंट पिक केला. कोणता पॉइंट पिक केला, हा पॉइंट पिक केला. पॉइंट पिक केला आणि इथं काय केलं, मी एक रेष ओढली. रेष ओढल्यानंतर आता मला काय करायचंय, कर्कटक फिरवायचंय. मग कर्कटक काय करणार, मी अशा पद्धतीनं फिरवणार. मग पृथ्वीच्या असणाऱ्या या अक्षाला, म्हणजे कोणता, हा जो असणारा राऊंड मारतो ना आपण, म्हणजे कुठला असेल या ठिकाणी, दिशेच्या माध्यमातून बोलायचं असेल या ठिकाणी, तर आपल्याला संदर्भ घ्यायचा तो म्हणजे कुठला, पूर्व
पश्चिमच्या असणाऱ्या दिशेचं उत्तर. ओके. दक्षिणोत्तरचा रेफरन्स घेत नाही. आम्ही फक्त काय म्हणतोय, पृथ्वीला काय करायचं आपल्याला त्या पद्धतीने. कारण इथं नकाशावरती काय दाखवतो आपण, उत्तर दिशा दाखवतोय. मग उत्तरेचा रेफरन्स त्या ठिकाणी आलाच नॉर्थमध्ये. म्हणजे काय करायचं, या दोन्ही साईडला आपल्याला हा जो असणारा पूर्व पश्चिम आहे का, अशी लाईन ड्रॉ करायची. मग आपण पूर्व पश्चिमेच्या अनुषंगाने जे काल्पनिक रेषा ड्रॉ करतो ना, कशावरती, या पृथ्वीवरती, त्यांना आपण म्हणतो काय, तर त्यांना म्हणतो आपण काय, तर लॅटिट्यूड. म्हणजे काय, ह्या ज्या रेषा दिसतात का तुम्हाला बघा, या ज्या रेषा बघा इथं टाकलेल्या आहेत अशा पद्धतीच्या, त्या रेषा ज्या आहेत ना, त्या रेषा काय येतो, त्या रेषा आहेत लॅटिट्यूडचा रेफरन्स. म्हणजेच कुठला, अक्षवृत्त आहेत ते. म्हणजे काय, जो पृथ्वीचा अक्ष आहे ना, त्याला समांतर असणाऱ्या, म्हणजे एक्झॅक्टली समांतर नसतात ते, त्याला एक थोड्याफार प्रमाणामध्ये समांतर असणाऱ्या रेषा ज्या काल्पनिक आखलेल्या आहेत का, त्यांना आपण म्हणतो अक्षवृत्त. तर सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा, हे ज्या लाईन काढलेत ना अशा गोल, ते कशा असतील हो? ते आपल्याला उत्तरेकडे पण घेऊन जायचे आणि दक्षिणेकडे पण घेऊन जायचे. म्हणजे आपण एक 0 डिग्रीचा असणारा एक लाईन ड्रॉ केली काल्पनिक. त्याच्या वरती चाललोय, तर त्याच्या वरती चाललो की त्याला म्हटलं जातं नदर्न हेमिस्फिअर. आणि त्याच्या खाली चाललो तर त्याला म्हटलं जातं सदर्न हेमिस्फिअर. सिंपल लक्षात घ्यायचं. अक्षवृत्त काढल्यामुळं पृथ्वीला 2 ध्रुवामध्ये, 2 गोलार्धामध्ये आपण विभाजित करतो. ध्रुव कोणते? तर ध्रुव म्हणजे पृथ्वीचे शेवटचे 2 टोकं. मग या ठिकाणी येतो कोणता? तर इथं असेल उत्तर ध्रुव आणि खाली असेल दक्षिण ध्रुव. आणि हे जे या असणाऱ्या इक्वेडोर पासून, म्हणजे या असणाऱ्या इक्वेडोरचा रेफरन्स बघितला, तर ह्या विषुवृत्ताच्या असणाऱ्या लाईनीपासून आपण दक्षिणेकडे चाललो तर त्याला म्हणतो आपण दक्षिण गोलार्ध, आणि त्याच्या वरतीकडे चाललो आपण तर त्याला काय म्हणू आपण, तर उत्तर गोलार्ध असं आपण म्हणतो. आणि याच्यामध्ये लक्षात घ्यायचं, याच्यामध्ये आपण समजा आता ही काय आहे, 0 डिग्री टाकलं, त्यानंतर काय टाकलं आपण, दुसरी लाईन 1 डिग्री टाकलं, त्यानंतर आपण असं 2 डिग्री असे कुठपर्यंत गेलो, 10 डिग्री, असे असे करत आपण कुठे गेलो, कुठपर्यंत गेलो, या असणाऱ्या 90 डिग्री पर्यंत गेलो. म्हणजे काय, जेव्हा मी उत्तरेकडे डिग्री मेन्शन करायला जाणार आहे, आणि म्हणजेच काय, इथं मी या असणाऱ्या काल्पनिक रेषाला जेव्हा नाव देतोय, तेव्हा त्या असणाऱ्या डिग्रीला, त्या डिस्टन्सला कव्हर करण्यासाठी जे मी शब्द वापरला, तो डिग्री वापरतो. तो मी किती असेल, 0 डिग्रीचा रेफरन्स असेल. आणि 0 डिग्री आणि 1 डिग्री यांच्यामध्ये जेव्हा प्रवास करायचा ना आपल्याला, म्हणजे कुठं, अक्षवृत्तामध्ये 0 डिग्री पासून जर 1 डिग्री पर्यंत, कारण हे सगळे काल्पनिक लाईन आहेत ना ड्रॉ केलेले. हे सगळ्यात पहिल्यांदा काय, पृथ्वीचा मध्य गाभा ठरवला. त्या गाभ्याला एक काल्पनिक रेषा काढली आपण, त्याला म्हणतो आपण अक्षवृत्त. या अक्षवृत्ताच्या, म्हणजे अक्षवृत्त आहे तो अक्षवृत्त कुठला, पहिला शून्यवरती असलेला तो विषुवृत्त म्हणतो, त्याला आपण नाव देतो इक्वेटर. त्याच्यावरती 1 डिग्री गेलो आपण, लगेच एक राउंड काढला. त्याच्यावरती 1 डिग्री गेलो आपण, परत एक राउंड काढला. मग या 1 डिग्री आणि पुढचा जो 1 डिग्री आहे, यांच्या दरम्यान किती किलोमीटर ऍक्च्युअली असतात, तर त्या किलोमीटरचा उल्लेख करायचा. म्हणजे काय, 0 डिग्री पासून 1 डिग्री पर्यंत त्या ठिकाणी गेलो असेल, तर मी किती किलोमीटरचं अंतर कापलं, तर 111 किलोमीटरचं अंतर कापलं गेलं, असं एक्झॅक्टली म्हटलं जातं. ओके. म्हणजे काय, त्या काल्पनिक रेषा काढण्यासाठी मी पहिल्यांदा कुठला मध्य घेतला, पृथ्वीचा गाभा घेतला आणि त्याच्यातून 0 डिग्रीची असणारी पहिली काल्पनिक लाईन टाकली. काल्पनिक लाईन टाकली तर त्याच्या पुढे जायचंय मला पहिला कुठं, 1 डिग्रीवरती. तो 0 डिग्री पासून 1 डिग्री पर्यंत जायला किती किलोमीटर ऍक्च्युअली जावं लागतात, तर 111 किलोमीटर. 1 डिग्री पासून 2 डिग्री पर्यंत परत 111 किलोमीटर, असं 111 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो आपण कुठपर्यंत, 90 डिग्री पर्यंत. आता महत्वाचा मुद्दा काय, तिथं जेव्हा आपण विषुववृत्ताच्या असणाऱ्या 0 डिग्रीला जी लाईन ड्रॉ करतोय, जी रेघ किंवा वर्तुळ काढतोय आपण, तेच वर्तुळ आपल्याला 90 डिग्रीमध्ये वर्तुळ काढताना तेवढ्याच साईजचं वर्तुळ दिसेल का? नाही. ते लहान झालं असेल. म्हणजे काय? जसं-जसं आपण पृथ्वीच्या वर चाललेलो आहे, कुठं? ध्रुवाकडं, तसं-तसं काय होतं तो? ते सर्कल हळू लहान होत जातील. तसं खाली चाललोय आपण, खाली पण काय होतील? सर्कल हळू लहान होत जातील. म्हणून म्हणतात, की हे जे आहेत ना, हे पॅरलल असतात. पण कसे इक्वल नसतात. म्हणजे काय? हे समांतर आहेत. हे प्रत्येक लाईन प्रत्येकाला समांतर आहे. पण त्यांची असणारी जी काही डिस्टन्स कव्हर करण्याची असणारी भूमिका आहे ना, ते अंतर दिसतं आपल्याला, ते अंतर समान नाही. इक्वल नाहीत हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे? म्हणजे इक्वॅलिटीचा रेफरन्स कुठे येत नाहीये? अक्षवृत्तामध्ये, लॅटिट्यूडमध्ये आपल्याला समान अंतराचा मुद्दा दिसत नाहीये, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे? फक्त काय? तुम्ही डिग्रीवरती चालला तर प्रत्येक डिग्रीमध्ये किती किलोमीटरचं अंतर क्रॉस होतं तुमचा, 111 किलोमीटर त्या ठिकाणी आपल्याला कव्हर होताना दिसतंय, लक्षात घ्यायचं. प्लस महत्वाचा मुद्दा, त्या पृथ्वीच्या गाभ्यापासून आपण वरती चाललेलो आहोत ना,
तर एकूण किती लाईन टाकावे लागतील आपल्याला, अशा किती सर्कल काढावे लागतील आपल्याला? तर एकूण सर्कल काढावे लागतात 90 डिग्री पर्यंत जायचे, म्हणजे किती सर्कल आले? 90. दक्षिणेकडे गेलो, किती सर्कल आले? 90. पण 90 आणि 90 म्हणजे किती झाले? 180 लाईन झाले. 180 हे राउंड काढले ना आपण. आणि एक जो आहे ना हा शून्याचा, तो पण काउंट करावा लागेल ना आपल्याला. मग तो अधिक 1 करावा लागेल. म्हणजे एकूण किती लाईनी ड्रॉ केलेत आपण अक्षवृत्त काढण्यासाठी? एकूण 181 लाईनी ड्रॉ केलेत हे लक्षात घ्यायचं. सिंपल बेसिक पार्ट आहे. खूप काही वेगळं नाहीये इथं. आपल्याला लोकेशन सांगायचंय. मग लोकेशन कन्फर्म करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं आपण? सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वी गोलच्या असणाऱ्या किंवा पृथ्वीला आपल्याला लोकेट करण्यासाठी काय केलं? पृथ्वीला सरळ पकडला. आता ॲक्चुअली पृथ्वी सरळ नाहीये, अशी टिल्ट झालेली आहे. म्हणून तुम्हाला सगळे काय दिसते? सगळ्यात जास्त पृथ्वी गोल आहेत ना, तेव्हा तुम्हाला पृथ्वी अशी कधीच सरळ दिसणार नाही. अशी थोडीशी झुकलेली दिसेल ना तुम्हाला. ठीक आहे. या रेफरन्सच्या अनुषंगाने म्हणून तर आपला भारत जो आहे ना, समजा मी भारत असा घेतला, तर भारत ॲक्चुअली असा नाहीये. भारत असा टिल्ट झालेला आहे. म्हणजे तो कुठे टिल्ट झालेला आहे? तर तो टिल्ट झालेला आहे भारताच्या असणाऱ्या कुठल्या बाजूला? तर पश्चिम बाजूला टिल्ट झालेला आहे. पश्चिम बाजूला टिल्ट झालाय ना, म्हणून काय दिसतं आपल्याला? आपल्याला नर्मदा असेल, तापी असेल, या नद्या आहेत ना, त्या अशा खचदरीतून वाहताना दिसतात. का खचदरीतून वाहतात? कारण तिथला प्रदेश हा आतमध्ये झुकलेला आहे. तो टिल्ट झालेला आहे. का? तर या पृथ्वीच्या असणाऱ्या झोनमध्ये गेलात तुम्ही बघायला, तर तुम्हाला इथे इंडिया दिसेल. हा इंडिया कशा पद्धतीनं, या इंडियाचा हा जो भाग आहे ना, तो आतल्या बाजूला झुकलेला आहे पाण्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी. म्हणून तुम्हाला नद्या इथं खूप जोरात वाहताना दिसतात. म्हणजे कुठल्या? त्या असणाऱ्या इथल्या असणाऱ्या ज्या किनारपट्टीच्या नद्या आहेत ना, कुठल्या? आपण पश्चिमेकडच्या नद्यांच्या, कोकणातल्या नद्या बघा तुम्हाला. सगळ्या कोकणातल्या नद्या ह्या कशा असतात? खूप जोरात वाहताना दिसतात आणि त्या जास्त कालखंडापर्यंत पाणी साठवून ठेवू शकत नाही. याचं कारण पण काय आहे? तर पृथ्वी आपल्याला टिल्ट झालेली दिसते, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे काय करावं लागतील? फक्त आपण पहिल्यांदा आता एका इमॅजिनरी गोलला पृथ्वी समजलं आणि पृथ्वी समजून काय करतोय आपण? त्याला रेषा मारतोय फक्त. कर्कटक घेतलंय, काय काम नाही आपल्याला, म्हणून काय केलं आपण? मध्यभागी कर्कटक ठेवलं या असणाऱ्या पृथ्वीच्या आणि तिथून काय केलं आपण? सर्कल करत गेलो. वरती 90 असणाऱ्या लाईन टाकल्या, खाली 90 लाईन टाकली आणि जो मध्यभागी जो एक लाईन टाकली, त्याच्यामुळे एकूण टोटल लाईन किती झाल्या? तर टोटल लाईन झाल्या 181 लाईनचा रेफरन्स या ठिकाणी दिसतो आपल्याला. हा रेफरन्स इथं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. हे काय असतील मग? हे असतील अक्षवृत्त. हे असतील काय? लॅटिट्यूड. ठीक आहे. पहिल्यांदा मला सांगा, लॅटिट्यूड कव्हर झालं का? क्लिअर झालं का? पटकन सांगा चला. लॅटिट्यूड क्लिअर झालं का? कव्हर झालं का? येस? ओके, 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 गुड. ठीक आहे? हां, आता जाऊया आपण कुठं? आता आपण थोडंसं आता या काल्पनिक पृथ्वीच्या गोलला आता आपण उभ्या रेषा मारायच्यात आपल्याला. आता उभ्या रेषा मारायच्या आहेत, तर काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी? तर उभ्या रेषा मारण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रेफरन्स, याला आपण शब्द वापरतो, तो म्हणजेच कुठल्या या ठिकाणी? तर लॉन्गिट्यूड. काय शब्द वापरतो या ठिकाणी? लॉन्गिट्यूड म्हणजे काय? रेखावृत्त. म्हणजे आपल्याला आता रेखा मारायच्या आहेत कशा पद्धतीनं? तर या उभ्या पद्धतीने. आता उभ्या रेषा मारायच्या कशा? त्यासाठी पण एक मध्यबिंदू पाहिजे. म्हणून काय केलं या ठिकाणी? या असणाऱ्या पृथ्वीच्या पृथ्वीगोलाला त्याचा जो गाभा आहे का? परत तो गाभा ठरवला आपण. ओके. आता गाभा ठरवून काय केला? आता उभ्या रेषा मारायच्यात ना आपल्याला. म्हणून काय केलं? तिथून एक काल्पनिक रेष काढली. काय केलं आपण? पृथ्वीच्या गाभ्यापासून काल्पनिक रेष काढली आणि काल्पनिक रेषमधून काय केलं आपण? तर या ठिकाणी उत्तरेकडून दक्षिणेकडं एक काल्पनिक असणारा राउंड तयार केला. म्हणजे काय या ठिकाणी केला रेफरन्स इथं? येस? हां, गुड. इथं काय केलं आपण? काल्पनिक असणारी एक लाईन ड्रॉ केली. म्हणजे कुठून? नॉर्थकडून ते साउथपर्यंत एक काल्पनिक लाईन ड्रॉ केली. त्याला आपण म्हणतो 0 डिग्री. त्याला काय वापरलं आपण? 0 डिग्री. ॲक्चुअली डिस्टन्स कव्हर करण्यासाठी आपण डिग्रीचा रेफरन्स त्या ठिकाणी घेत असतो. असं काय करावं लागेल आपल्याला? प्रत्यक्षात प्रत्येक ठिकाणी इथं गाभ्यापासून काय करावं लागेल? एका डिग्रीवरती एक रेष काढावं लागेल. एक रेष इथं काढली आपण, तर इथून काय करू शकतो आपण मग? परत नॉर्थ आणि साउथ जोडायचा. परत इथल्या गाभ्यापासून परत एक रेष काढली आपण इथं ओढली. इथून परत काय करायचं या ठिकाणी? एक असणारा परत 0 डिग्री, 1 डिग्रीला काय करायचं त्या ठिकाणी आपल्याला? ती काल्पनिक रेषा इथं काढायची. अशा सगळ्या ज्या उभ्या रेषा आहेत का, त्या उभ्या रेषा किती असतील उभ्या रेषा? म्हणजे तुम्हाला इथं कळेल पहा.
काय करतोय आपण या ठिकाणी, हा पृथ्वीचा गाभा आहे. इथून काय करतोय आपण, हा आपण वरून बघतोय, नॉर्थ कडनं बघतोय, लक्षात घ्यायचा. नॉर्थ कडनं वरनं बघायला लागलो आपण या ठिकाणी, तर काय दिसेल आपल्याला, जेव्हा आपण काय करतो, या असणाऱ्या काल्पनिक रेषाला तेव्हा शून्य म्हणतो ना, शून्य इथून स्टार्ट करावं लागेल आपल्याला. मग 1 2 3 4 5 अशा लाईन काढावं लागतील आपल्याला. असे कुठपर्यंत जावं लागेल, 180 पर्यंत. तिथून परत कुठपर्यंत यायला गेलो, परत रिटर्न यावं लागेल आपल्याला या कंडिशन मध्ये. म्हणजे दोन्हीकडून गेलो आपण, तर दोन्हीकडनं आपण 180 180 येतात. म्हणजे इथं किती लाईन असू शकतात तो, जेव्हा रेखावृत्ताचा उल्लेख येतो, एका डिग्रीसाठी जर एक लाईन त्या ठिकाणी असेल, तर टोटल किती लाईनचा रेफरन्स इथं असू शकतो तुम्हाला, तर टोटल 360 लाईनीज तुम्हाला या ठिकाणी दिसतील. आता इथं तुम्हाला या असणाऱ्या एका रेफरन्सचा असणारा ऍड या ठिकाणी करावा लागणार नाहीये. का? कारण का इथं ऑलरेडी आपण इकडूनही स्टार्ट करतोय, इकडूनही स्टार्ट करतोय. त्यामुळे काय करावं लागेल आपल्याला, पहिल्याला तर आपल्याला एक 0 डिग्रीच्या अनुषंगाने बघितलं, तर तिथून काउंट करत गेलोय आपण. काउंट करत गेल्यामुळे आपल्याला या ठिकाणी किती वेळा हा झाला गोल, जिथं आपल्याला वर्तुळाचा रेफरन्स असतो, वर्तुळामध्ये किती असणारे डिग्री असतात, हा शेवटी वर्तुळच झाला ना. ठीक आहे. जेव्हा वर्तुळाचा रेफरन्स आला, तेव्हा आपल्याला त्या वर्तुळामध्ये किती डिग्री असतात, तो 360 डिग्री असतात. त्या असणाऱ्या व्यवस्थेला आपण काय म्हणतो या ठिकाणी, तर त्याला म्हणतो आपण लॉंगिट्यूड. आणि लॉंगिट्यूड मध्ये कसं आहे, म्हणजे आता समजा इथं काय केलं आपण, इथं बघा, काय त्या ठिकाणी गाभ्यामध्ये गेलो, गाभ्यातून एक लाईन ड्रॉ केली 0 डिग्री वरती, तिथून काय केलं, एक हाफ सर्कल तयार केला. काय तयार केला, एक हाफ सर्कल तयार केला. आणि त्या हाफ सर्कलला जेव्हा तयार केलं, तिथं मी त्याला 0 डिग्री म्हणलो. त्याच्या पुढे गेलो मी थोडंसं, अजून एक सर्कल काढला मी, हाफ सर्कल, त्याला म्हटलं 1 डिग्री. मग 0 डिग्री पासून ते 1 डिग्री पर्यंत जेवढं अंतर क्रॉस केलं का आपण, ते एक्झॅक्टली अंतर किती असतं. जेव्हा आपण अक्षवृत्ताबद्दल बोललो होतो, तेव्हा तिथं आपण क्रॉस किती केलं होतं, 111 किलोमीटर क्रॉस केलं होतं. इथं किती होतंय, इथं येतो 111.3 किलोमीटर. म्हणजे 0.3 किलोमीटर फक्त वाढतो कुठं, रेखा वृत्ताच्या अँगलमध्ये. एवढा फक्त रेफरन्स इथं लक्षात ठेवायचा. ठीक आहे. म्हणजे इथं किती आहे, 1 डिग्री मध्ये किती असणार डिस्टन्स कव्हर होते, 111.3 किलोमीटरचं अंतर कव्हर होते. आणि इथं जर बघितलं तर ऑल लाईन्स ज्या आहेत का ते इक्वल आहेत. कसं, सगळ्या रेषा ह्या कशा येतो, सारख्याच आहेत हा. कारण यांच्यामध्ये तुम्हाला फरक दिसणार नाही. बघा, ह्या ज्या रेषा काढल्यात ना अशा, त्या सगळ्या रेषा तुम्हाला सारख्या दिसतात का, दिसतात. पण कुठं, तर तुम्हाला अक्षवृत्तामध्ये सगळ्या रेषा सारख्या दिसत नाहीत का. बघा इथं पहा, इथला गोल हा लहान आकाराचा आहे, हा मोठ्या आकाराचा आहे, हा परत मोठ्या आकाराचा आहे, हा परत मोठ्या आकाराचा आहे. हे जे गोल काढतोय ना आपण, हे गोल आहेत काय, तर गोल आहेत अक्षवृत्त. का, पृथ्वी आता वरून बघतोय आपण, हा वरून बघतोय, तर त्याचं असणारं जे काही लोकेशन आहे ते चेंज होतील ना, त्यामुळं. आणि जे आपण उभ्या रेषा म्हणतोय, पृथ्वीला नॉर्थला वरती करतोय आपण आणि साईडनं बघतोय पृथ्वीच्या, तेव्हा ज्या उभ्या रेषा आहेत ना, त्या उभ्या रेषांना काय म्हणतो आपण या ठिकाणी, रेखावृत्त म्हणतो. हे इथं लक्षात घ्यायचं. ओके. मग अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांच्या असणाऱ्या भूमिकेला आपण इथं कव्हर केलं. म्हणजेच काय, जनरली काय म्हणतो आपण याला, त्याला म्हणतो आपण लॅटिट्यूड. लॅटिट्यूड मध्ये काय सांगितलं इथं, नॉर्थ आणि साऊथ, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध तयार होतो. तर या ठिकाणी रेखावृत्तामध्ये काय तयार होतं या ठिकाणी, तर इथं लक्षात घ्यायचं, इथं काय तयार होतात, इथं वेस्टर्न हेमिस्फिअर आणि ईस्टर्न हेमिस्फिअर तयार होतात. म्हणजे काय, इथं पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध तयार होतात. सिंपल काय लक्षात घ्यायचं, जेव्हा रेखावृत्त येतात ना, त्यावेळेस काय येतात तो या ठिकाणी, पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध तयार होतात. कारण हे काय तो, हे या काल्पनिक उभ्या मारलेल्या रेषा आहेत. त्या उभ्या रेषा काय करतात, मग दिशांना डिवाइड करतात या पद्धतीमध्ये. आणि 2 ध्रुव, 2 गोलार्ध तयार होतात इथं. इथं काय होतं या ठिकाणी, इथं आपण त्या अशा पद्धतीच्या असणाऱ्या राउंडेबल त्या ठिकाणी लाईन काढतोय. त्यामुळे इथं 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 उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध अशा आपल्याला गोष्टी तयार होताना दिसतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे. हा असेल काय रेफरन्स, अक्षवृत्त आणि रेखावृत्त. मग त्याच्यावरनं आता आपल्याला काय करायचंय, इंडियाला मॅप मध्ये टाकायचं आणि इंडियाचं लोकेशन आपल्याला सांगायचं आहे. मग कसं सांगतो आपण इंडियाचं लोकेशन, आता जेव्हा मी आडव्या रेषांचा रेफरन्स घेणार आहे, अक्षवृत्ताला समांतर, म्हणजे त्या रेषांचा उल्लेख आला, तर तो काय असेल या ठिकाणी, तर तो नीट आहे का, कोणता, अक्षवृत्ताचा रेफरन्स या ठिकाणी असेल,
तर अक्षाच्या बाबतीमध्ये म्हणजे काय केले तो, अशा ज्या काल्पनिक रेषा मारलेत ना आडव्या आपण त्या ठिकाणी, त्या आडव्या रेषांचा उल्लेख आपल्याला इथं करावा लागणार आहे. आणि ते लोकेशन दाखवण्यासाठी मग इंडियाचा असणारा पॉइंट कुठून स्टार्ट होतो? मग हे स्टार्ट होतात इथं कुठून? तर 8 डिग्री आणि 4 मिनिट तिथून स्टार्ट होतं. ते कुठपर्यंत? तर आपण वरती गेलो या ठिकाणी म्हणजे कुठं चाललोय आता आपण आता या ठिकाणी इक्वेटर पासून वरती चाललेलो आहे. म्हणजे 0 डिग्री पासून वर चाललेलो आहे आपण. तर तिथं चालत असताना कुठपर्यंत आहे ते? 37 डिग्री आणि 6 मिनिटापर्यंत. हे काय याचं? याचं आहे अक्षवृत्तीय विस्तार. आपल्या भारताचं अक्षवृत्तीय विस्तार तुम्हाला या पद्धतीनं सांगावं लागेल. आणि जर आपल्याला त्या ठिकाणी रेखावृत्तीय विस्तार सांगायचा असेल, तर काय करावं लागेल आपल्याला? तर आपल्याला या असणाऱ्या सेंटर पासून म्हणजे कुठे जावं लागेल आपल्याला? पूर्वेकडे जावं लागेल या ठिकाणी. म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जावं लागेल आणि किती आहे इथं? तर 68 डिग्री 7 मिनिट ते कुठपर्यंत आहे या ठिकाणी? तर 97 डिग्री हे 25 मिनिटापर्यंत आपल्याला जायचं. म्हणजे काय केलं आपण? आपण लोकेशन एखाद्या ठिकाणाचं जर एक्झॅक्टली सांगायचं असेल आपल्याला, तर काय माहिती पाहिजे? रेखावृत्त आणि अक्षवृत्त आपल्याला माहिती असले पाहिजे. तर हे लोकेशन्स या ठिकाणी आपल्याला या पद्धतीनं सांगू शकतो. म्हणजे रेखावृत्त आणि अक्षवृत्ताची माहिती असेल, तर कोणताही ठिकाण आपण खूप व्यवस्थित त्या ठिकाणी शोधू शकतो. हा रेफरन्स या ठिकाणी असेल. याच रेफरन्समध्ये अजून एक महत्त्वाचे शब्द या ठिकाणी येतात. ते शब्द थोडेसे लक्षात ठेवायचे. कोणते? आत्ता सांगितलं मी डिग्री आणि मिनिट. हे 2 शब्द येतात ना. अजून एक शब्द येतो सेकंद. मग ते कसं लिहितात बघा. जर आता समजा आपल्याला एखादं लोकेशन सांगितलंय. काय सांगितलं आपल्याला त्या ठिकाणी? 68 डिग्री 29 मिनिट्स 23 सेकंद. तर अशा पद्धतीने लिहितो आपण. तर डिग्रीसाठी आपण 0चं असणारं डिग्रीचं असणारं सिम्बॉल काढतो आपण. मिनिटसाठी आपण 1 डॅश काढतो आणि सेकंदासाठी काय करतो आपण? डबल डॅश काढतो. म्हणजेच काय लक्षात घ्यायचं? फॉर अ ग्रेटर प्रिसिजन्स डिग्री आर डिवायडेड इंटू 60 मिनिट्स. म्हणजे काय? नीट आहे का? 0 डिग्री पासून ते 1 डिग्री पर्यंत. आपण काय काढल्यात? काल्पनिक रेषा ओढलेत ना. 0 पासून कुठपर्यंत? 1 म्हणजे 0 वरती एक रेषा ओढली आणि 1 डिग्री वरती एक रेषा ओढली ना. तर 0 डिग्री आणि 1 डिग्रीच्या दरम्यान किती असतात? तर 60 मिनिटं असतात. काय डिस्टन्स असतो? 0 डिग्री पासून 1 डिग्री पर्यंत जायचं असेल. किलोमीटर किती असतं सांगितलं आपण? किलोमीटर जर बघितलं आपण अक्षवृत्ताचा उल्लेख केला तर 111 किलोमीटर असतात. रेखावृत्ताचा उल्लेख केला तर किती असतात? 111.3 किलोमीटरचा रेफरन्स घेतो आपण. हा झाला ऍक्च्युअल डिस्टन्स कव्हर करणं. पण ते जेव्हा आपल्याला मॅपमध्ये दाखवायचं तेव्हा आपण दाखवतो मिनिटमध्ये. आणि ते मिनिट किती असतात? तर एका डिग्रीमध्ये असतात 60 मिनिटं. हे लक्षात घ्यायचं. आणि ह्या 60 मिनिटातला प्रत्येक मिनिट जो असतो ना, तो प्रत्येक मिनिट परत डिव्हाईड होतो 60 सेकंदमध्ये. म्हणून हे जर एक्झॅक्टली आपल्याला लोकेशन माहितीच करून घ्यायचं असेल, तर ते कशामध्ये सांगतो आपण? डिग्री, मिनिट आणि सेकंदामध्ये सांगतो. कसं लोकेशन असतं तिथं? डिग्रीसाठी हे सिंबल, मिनिटसाठी 1 असणारा जो त्या ठिकाणचा डॅश आहे तो, सेकंदासाठी 2 डॅश आपण वापरतो. पण आता हेच थोडे शक्यतो वापरत नाहीत. हे काय करतात डायरेक्टली डेसिमल मिनिट्समध्ये वापरतात. म्हणजे कसं? समजा आता 4 डिग्री 5 मिनिट 36 सेकंदाचं असणारं आपल्याला लोकेशन दिलेलं आहे. आता हे लोकेशन दिले तर हे 5 मिनिटं आणि 36 सेकंद डायरेक्टली काय करतात? 5.36 मिनिट असं सुद्धा लिहू शकतात. म्हणजे डेसिमल पॉइंटमध्ये सुद्धा त्याला डिनोट करता येतं. हा एक सिंपल बेसिक मुद्दा याच्यामध्ये ॲड होतो. कोणती 2-3 नावं लक्षात ठेवायची. डिग्री, मिनिट आणि सेकंद हे यूज होतात हे लोकेशन सांगण्यासाठी. हा एक पार्ट असेल. त्यासोबत अजून एक नाव वापरताना दिसतात पहा. ते म्हणजे कोणतं? तर नॉटिकल माइल्स. हे नॉटिकल माइल्स कोणतं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी यूज केलं जातं? तर हे वापरलं जातं हे पाण्याचं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी. मग पाण्याचं मेजरमेंट घ्यायचं असेल, समुद्राला मापायचं असेल, समुद्राला मोजायचं असेल, तर ते कशामध्ये मोजतात? तर ते नॉटिकल असणाऱ्या माइल्समध्ये या ठिकाणी मोजलं जातं. आणि हे नॉटिकल माइल्स काय आहे? तर हा 1 मिनिट ऑफ लॅटिट्यूड इक्वल्स टू 1 नॉटिकल म्हणजे लॅटिट्यूडचा रेफरन्स येतोय म्हणजे एक अक्षवृत्ताची असणारी जी डिग्री आहे का? म्हणजे काय लक्षात घ्यायचं? आपल्याला आपण हे जे आडवे लाईन टाकलेत का? या आडव्या लाईनमध्ये 0 डिग्रीपासून 1 डिग्रीपर्यंत आपण आलो, तर त्याला काय म्हणायचं या ठिकाणी? 1 नॉटिकल माईल म्हणायचं. सिंपल. कसं? 0 डिग्रीपासून आपण थोडंसं परत 1 डिग्रीने खाली आलो, तर तो काय झाला? 1 नॉटिकल माईल झाला. म्हणजे काय? समजा आपण आता काय करूया? आपल्या असणाऱ्या भारताच्या
पाण्याचा जर विस्तार किती आहे हा बघायला गेलो तर काय दिसतं आपल्याला या ठिकाणी बघा. इथं समजा आता कुठे आहे 8 डिग्री आणि किती आहे त्या ठिकाणी बघा 8 डिग्री आणि 4 मिनिटाचा असणारा हा काय आहे या ठिकाणी अक्षवृत्तीय विस्तार आहे. त्याच्या पुढे पाणी दिसतोय, समुद्र दिसतोय आपण. तर त्याच्या पुढे एक फक्त अक्षवृत्ताचा एक पॉइंट म्हणजे 1 अंश पुढे गेलो आपण तर काय झालं 1 नॉटिकल मैल अंतर कव्हर झालं असं म्हणू शकतो. अजून एक असणारा डिग्रीने पुढे गेलो तर 2 नॉटिकल मैल कव्हर झालं असं म्हणू शकतो. म्हणून काय पाण्याचं अंतर कव्हर करण्यासाठी मोजण्यासाठी काय शब्द वापरला जातो? तर तो असेल या ठिकाणी कोणता? तर तो असेल नॉटिकल माईलचा रेफरन्स इथं वापरला जातो. तो इथं आपल्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. मग या माध्यमातून काय करतो आपण? अक्षवृत्ताचा रेफरन्स आहे. जिथं आपल्याला या असणाऱ्या लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूडचा रेफरन्स येतो. त्या लॅटिट्यूडमध्ये पण काय आहे? अक्षवृत्तामध्ये काय येतात? तर आपण हे काय केले तो काल्पनिक असणाऱ्या या रेषा सुद्धा इथं ड्रॉ केलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय बघतो आपण इथं? तर सगळ्यात पहिल्यांदा ही नावं थोडंसं बघण्याचा प्रयत्न करा. हा काय या ठिकाणी इक्वेटोर आहे. काय हा? इक्वेटोर आहे. विषुववृत्त आहे. विषुववृत्त म्हणजेच काय? जे काल्पनिक 0 डिग्रीचा अक्षवृत्त आहे ना, त्या असणाऱ्या 0 डिग्रीच्या अक्षवृत्ताला काय म्हटलं जातं? इक्वेडोर. आणि जे 0 डिग्रीचा असणारा जो रेखावृत्त आहे का, त्या रेखावृत्ताला म्हटलं जातं प्राईम मेडिटेरियन. म्हणजे रेफरन्स लक्षात घ्यायचं जेव्हा मेडिटेरियनचा रेफरन्स येतो, जेव्हा आपण म्हणतोय काल्पनिक असणारी जी रेखावृत्ताची रेषा आहे का, त्याला आपण वेळेसाठी डिनोट करत असतो. वेळ ठरवायची असेल, तर वेळेसाठी आपण काय वापरतो? तर रेखावृत्ताचा मुद्दा हे बघूया आपण पुढे जाऊन. फक्त हे 2 असणारे काल्पनिक रेषांच्या नावांचा रेफरन्स लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण बघूया, तो म्हणजे अक्षवृत्ताशी संबंधित. अक्षवृत्ताचा 0 डिग्री जो आहे का, तो काय सांगतो? इक्वेडोर बद्दल सांगतो. त्यानंतर जसं आपण कुठे जाऊया, जसं आपण नॉर्थकडे जाऊया, उत्तरेकडे जाऊया, तसं आपल्याला काही डिग्रींचा रेफरन्स त्या ठिकाणी दिसतो. मग 33 आपण मुळात 30 डिग्रीचा असणारा रेफरन्स गेला, तर तिथे एक काल्पनिक लाईन काढण्याचा एक प्रघात होता. त्याला काय म्हणतो आपण इथं? ट्रॉफी कॅप कॅन्सर. त्याच्यावरती गेलो 66च्या असणाऱ्या फेजमध्ये तर आपल्याला आर्टिक सर्कलचा रेफरन्स दिसतो. तसंच आपण खाली आलो दक्षिणेकडे तर तिथं पण काय या ठिकाणी ट्रॉफिक ऑफ कॅप्रिकॉनचा रेफरन्स येतो. म्हणजे वरती गेलो आपण तर इथं आहे कर्कवृत्त आणि इथं आहे मकरवृत्ताचा रेफरन्स. त्याच्या अजून वरती जसं गेलो आपण इथं नॉर्थकडे इथं आर्टिक सर्कल आहे ना, तसं इथं काय अंटार्क्टिक सर्कलचा रेफरन्स आहे. म्हणजे हे जे नावं आहेत ना, हे नावं कसे येतात, कोणत्या पद्धतीमध्ये यांना दिलं जातं, तर त्या रेफरन्सचा उल्लेख जर बघायचा असेल, तर आपल्याला माहिती असलं पाहिजे, की प्रत्यक्षात अक्षवृत्त आणि रेखावृत्तांच्याच माध्यमातून ही सगळी नावं आपण देताना बघतो आपण. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे ही जी 0 डिग्रीची असणारी लाईन आहे का, याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण इक्वेटोर. इक्वेटोरचा रेफरन्स आला तर किती येतो? 0 डिग्रीचा असणाऱ्या झोनमध्ये येतो. आणि जेव्हा आपल्याला या ठिकाणी ट्रॉपिक ऑफ कॅन्सरचा रेफरन्स बघायचा आहे किंवा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनचा रेफरन्स बघायचा आहे, कर्कवृत्त, मकरवृत्त, तर त्याचं एक्झॅक्टली लोकेशन काय आहे? तर लक्षात घ्यायचं. ट्रॉपिक ऑफ कॅन्सरचा रेफरन्स आणला तर 23 डिग्री 23 डिग्री 26 मिनिटं 22 सेकंद काय असेल हा नॉर्थ असेल. कोणता असेल रेफरन्स? नॉर्थचा रेफरन्स. आता इथं दिशा पण देतोय आपण ना. काय चाललंय आपण? आत्ता आपण काय करतोय? आत्ता आपण या असणाऱ्या 0 डिग्री अक्षवृत्तापासून ज्याला विषुववृत्त म्हणतो, त्याच्या आपण उत्तरेकडे चाललो, तर तिथं नॉर्थ हा शब्द जोडावा लागेल. आणि जर आपण दक्षिणेकडे चाललो, तर साऊथ शब्द जोडावा लागेल. आणि तसंच जर आपण या काल्पनिक असणाऱ्या रेषाला रेखावृत्ताचा जो 0 डिग्री आहे का, त्याच्या आपण जर कुठे चाललो, पूर्वेकडे चाललो, तर आपल्याला पूर्व दिशा जोडावी लागेल. आणि आपण कुठे चाललो या ठिकाणी, तर आपण पश्चिमेकडे चाललो, तर आपल्याला काय जोडावं लागेल? पश्चिम दिशा जोडावं लागेल. पण आपला भारत कुठं आहे? आपला भारताचा रेफरन्स पाहिला, तर लक्षात ठेवायचं, आपला भारत मुळात आपण जेव्हा या नकाशामध्ये बघतो, तेव्हा जो 0 डिग्रीचा असणारा जो लॉंगिट्यूड आहे का, म्हणजे जो 0 डिग्रीचा असणारा रेखावृत्त आहे का, तर तुम्हाला या असणाऱ्या सिच्युएशनमध्ये दिसेल. म्हणजे हा असणारा एक काल्पनिक रेषा आहे, जो पृथ्वीला 2 असणाऱ्या ध्रुवामध्ये डिव्हाईड करतो. 2 असणाऱ्या गोलार्धामध्ये डिव्हाईड करतो. कोणता गोलार्ध? हा असेल या ठिकाणी पूर्व गोलार्ध. हा असेल या ठिकाणी कोणता? पश्चिम गोलार्ध. आणि हा जो असणारा जो काही आपला विषुववृत्त आहे ना, आपण काय करतो? हा 2 आपल्याला गोलार्धामध्ये डिव्हाईड करतो. कसं? इथं आपण गेलो तर काय असेल? हा असेल उत्तर गोलार्ध आणि हा कोणता असेल या ठिकाणी? तर दक्षिण गोलार्धाचा रेफरन्स आपल्याला याच्यामध्ये दिसतो. म्हणजे आपण जेव्हा आपल्या भारताकडे जाऊ, तर भारत कुठे दिसेल तुम्हाला? भारत इथं आहे. भारत कोणत्या गोलार्धामध्ये आहे? जेव्हा आपण रेखावृत्ताचा विचार करतो, तेव्हा तो कुठं आहे?
तो तेव्हा आहे पूर्व गोलार्ध. आणि जेव्हा आपण या ठिकाणी कुठला अक्षवृत्ताचा विचार केला तर तो कुठं आहे, तर तो आहे उत्तर गोलार्ध. काय तो उत्तर गोलार्धामध्ये. आता आपण काय करायचं, तुम्ही मला सांगणार आहात इंडियाचं लोकेशन, दिशानुसार लोकेशन सांगा. चला काय सांगणार, चला. हा, आता तुम्हाला काय करायचं या ठिकाणी, तुम्हाला हाय असणारे जे आडव्या काल्पनिक रेषा आहेत त्याला आपण अक्षवृत्तीय विस्तार म्हणतोय. अक्षवृत्तीय विस्ताराचा उल्लेख जेव्हा आपण भारताबद्दल करू तेव्हा तुम्ही त्या असणाऱ्या भारताला कशा पद्धतीनं डिनोट करणार हे तुम्ही मला सांगा. चला दिशा पण जोडायची त्याला. कसं सांगणार तुम्ही या ठिकाणी, अक्षवृत्तीय विस्ताराचा रेफरन्स आलाय तर स्टार्ट कुठून होतो, स्टार्ट आपल्याला कुठून करावं लागेल, विषुववृत्तापासून करावं लागणार आहे. वरती जायचंय नॉर्थकडे, त्या ठिकाणी नॉर्थकडे चाललेलं आहे. अक्षवृत्तामुळे काय होतं, अक्षवृत्तामुळे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध तयार होतात. ओके, मग जेव्हा आपण चाललेलो आहोत वरती तर हा सगळा मुद्दा वरतीच आहे. म्हणून काय सांगावं आपल्याला, 8 डिग्री 4 मिनिटं कोणता दिशा, उत्तर दिशा. ते कुठपर्यंत, 37 मिनिटं 37 डिग्री 6 मिनिटं. हे पण कुठल्या दिशेला चाललोय आपण, उत्तरेकडे चाललोय आपण. हे अक्षवृत्तीय विस्तार कोणती दिशा दाखवतो, उत्तर दिशाच दाखवतो भारतासाठी. हा, तसंच कुठलं, आता रेखावृत्तीय विस्तार सांगायचा असेल, रेखावृत्तीय विस्तार सांगायचा कुठे चाललोय आपण या ठिकाणी, तर जो 0 डिग्री इकडे आहे ना, 0 नंतरच 68 येणार आहे, 68 नंतर 97 येणार आहे. मग कसं सांगावं लागेल आपल्याला या ठिकाणी, तर इथं सांगावं लागेल 68 डिग्री 7 मिनिटं कोणती दिशा सांगावं लागेल या ठिकाणी आपल्याला, पूर्व सांगावं लागेल. कुठल्या गोलार्धात आहे, पूर्व गोलार्धात आहे. म्हणून ते कुठपर्यंत जावं लागेल आपल्याला, 97 डिग्री 25 मिनिटं पूर्व गोलार्धाच्या अंतर्गत आपल्याला लागेल. बरोबर का, सांगा, हे समजलं का सांगा मला. चला, मुळात या असणाऱ्या रेफरन्सचा उल्लेख केला तर अंडरस्टँड होतोय का साहेब लोक, कळतंय का काय चाललंय, किती लाईन ड्रॉ केल्या काल्पनिक, कोणत्या असणाऱ्या गोलार्धाचा रेफरन्स याच्यामध्ये मांडला जातोय. यस, ओके, वैष्णवी समजते. ओके, चला बाकीचे साहेब लोक, कळतंय एक्झॅक्टली काय चाललंय. पटकन सांगा चला. एक गोलार्धाचा असणारा जो काही पार्ट आहे तो क्लिअर झाला का, दिशा डिनोट करता येऊ शकते का, तुम्हाला कोणत्याही जगातल्या कोणत्याही देशाबद्दल लोकेशन विचारण्याचा संदर्भ आणला तर तुम्ही त्या पद्धतीचे असणारे लोकेशन्स पॉइंट आउट करू शकता का. तर यस, या पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, हे असणारे डायरेक्शन्स पॉइंट तुम्हाला याच्यामध्ये दाखवावे लागतील. हे इथं लक्षात घ्यायचं. ओके, हा, मग काय लक्षात घ्यायचं आपल्याला इथं, एक्झॅक्टली जर आपल्याला हे पॉइंट आउट करायचे असतील, हे अक्षवृत्ताचे असणारे वेगवेगळे टाईप. अक्षवृत्तामध्ये पहिलं अक्षवृत्त जे आहे ना त्याला काय म्हणू आपण, इक्वेटोर म्हणूया, 0 डिग्रीवरती असणारा. ओके, म्हणजे हा काय आहे, हा आहे विषुववृत्त. ओके, काय हा विषुववृत्त. ठीक आहे, त्याच्या आपण दक्षिणेकडे चाललोय तर इथं सगळ्यात पहिल्यांदा काय येतो या ठिकाणी, कर्कवृत्त येतो, ट्रॉफिक ऑफ कॅन्सर. ट्रॉफिक ऑफ कॅन्सर मध्ये किती आहे, तर इथं 23 डिग्री एक्झॅक्टली. तर आपण किमान त्या ठिकाणी थोडासा डायल्यूट लेवलला आपण 23 डिग्रीचा रेफरन्स घेऊया. त्याच्या थोडंसं वरती गेलो आपण तर काय आहे, तर या ठिकाणी आर्टिक सर्कल आहे ना, तो किती आहे, 66 डिग्रीचा रेफरन्स याच्यामध्ये घ्यायचा. आणि जो शेवटी जो असणार नॉर्थ पोल आहे ना, तो किती डिग्रीवरती आहे, 90 डिग्रीचा रेफरन्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो, हे लक्षात घ्या. नंतर थोडंसं आपण कुठं दक्षिणेकडे चाललो तर काय आहे इथं, ट्रॉफिक ऑफ कॅप्रिकॉन आहे, 23 डिग्री 26 मिनिट 22 सेकंद याचा रेफरन्स येतो. नंतर अंटार्क्टिक सर्कल आहे, कुठपर्यंत येतो, 66 डिग्री 33 मिनिट 39 सेकंद पर्यंत आपल्याला जायचंय. म्हणजे हे काय केलेलं आहे, तो एक प्रकारे हे डिवाइड होताना दिसतं. याच अक्षवृत्तामध्ये अजून एक सगळ्यात महत्वाचं नाव आहे, ते म्हणजेच कुठलं, अश्व अक्षवृत्त. काय लक्षात घ्यायचं, अश्व अक्षवृत्त. याला म्हटलं जातं हॉर्स लॅटिट्यूड. काय म्हणतात त्याला, हॉर्स लॅटिट्यूड. खूप बेसिक आहे, विचारलं जातं म्हणून थोडंसं लक्षात घ्यायचं. काय आहे हॉर्स लॅटिट्यूड, तर सिंपल लक्षात घ्या. आपण हा इक्वेटोर आहे ना आपला विषुववृत्त,
विषुववृत्ताच्या उत्तरेकडे चाललोय, तसंच विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे चाललोय, तर या असणाऱ्या उत्तरेकडे चालल्यानंतर आपल्याला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर दिसतो आणि दक्षिणेकडे चाललो तर ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन दिसतो. आणि त्या कॅप्रिकॉनच्या थोडंसं वरती गेलो तर इथं आहे 30 डिग्री पासून ते 35 डिग्रीचा जो एरिया आहे ना, तसंच दक्षिणेकडे किती 30 डिग्री पासून 35 डिग्रीचा जो एरिया आहे का, त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं हॉर्स लॅटिट्यूड. काय म्हटलं जातं त्याला? हॉर्स लॅटिट्यूड म्हणजे अश्व अक्षवृत्त म्हटलं जातं. म्हणजे उत्तरेकडे आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं या ठिकाणी? नदर्न हॉर्स लॅटिट्यूड. दक्षिणेकडे आहे तर त्याला काय म्हटलं जातं? सदर्न हॉर्स लॅटिट्यूडचा रेफरन्स म्हटलं जातं. विचारलं तर काय लक्षात घ्यायचं फक्त किती असणारा डिग्री कव्हर केला जातो आणि या एरियामध्ये जेवढा काही एरिया असेल का, लँड एरिया येईल ना, वॉटर एरिया येईल ना, तिथले असणारे जे प्राणी आहेत का ते बऱ्याच वेळा विशिष्ट स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात. म्हणून थोडं काय लक्षात घ्यायचं, एखादा भारतातला किंवा जगातला एखादा चेंजेस बदलणारा असणारा कोणता एरिया बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता कोणता एरिया या असणाऱ्या 5 डिग्री मधले चेंजेस बघू शकता. किती? 30 पासून ते 35 पर्यंत उत्तरेकडं, तसंच 30 पासून ते 35 पर्यंत दक्षिणेकडं. हा रेफरन्स जेव्हा येतो तेव्हा त्याला काय म्हणू आपण या ठिकाणी? हॉर्स लॅटिट्यूडचा रेफरन्स या ठिकाणी येतो, हे लक्षात घ्या. ओके. आणि मग येऊया आपण तो कशावरती, तर या विषुववृत्तावरती येऊया. काय आहे एक्झॅक्टली विषुववृत्त? आपण जे म्हणतो ना काल्पनिक रेषा आपण ओढली ना, तसे पृथ्वी असा उभ्या पद्धतीने ठेवलाय आपण, पृथ्वीचा मध्यभाग त्या ठिकाणी कळण्यासाठी गाभ्यातून आपण काय केलं, कर्कटक ठेवलं आणि एक राऊंड मारला. त्या राऊंडलाच काय म्हणतो आपण या ठिकाणी? इक्वेटर. आणि हा जो इक्वेटर आहे तो काल्पनिक 0 डिग्री सेल्सिअसचा रेफरन्स या ठिकाणी देतो. आणि तो एक्झॅक्टली जेव्हा इक्वेटरचा मुद्दा म्हणतो, तेव्हा आपल्याला तो जेव्हा मोजायचा आहे, संपूर्ण पृथ्वीचा असणारा जो परिघ आहे, तो परिघ म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ द अर्थ, संपूर्ण पृथ्वीचा परिघच काय असणार आहे? इक्वेटर असणार आहे. सिंपल. म्हणजे आपल्याला असं म्हटलं जातं ना त्या ठिकाणी, की सगळ्यात मोठी त्रिज्या एखाद्या वर्तुळाची पाहायची असेल आणि सगळ्यात मोठा परिघ आपल्याला बघायचा असेल, तर या ठिकाणी आपल्याला बघावं लागतो. तो म्हणजेच काय? तर त्याच्या असणाऱ्या ध्रुवातून जाणारी किंवा मध्यातून जाणारी जी रेषा असते ना, ती सगळ्यात मोठी आपल्याला त्या ठिकाणी परिघाचा रेफरन्स त्या ठिकाणी देऊन जातो. म्हणजे सर्कम्फरन्सचा रेफरन्स आणतो. किती आहे? एकूण विषुववृत्त किती आहे या ठिकाणी? विषुववृत्ताचा उल्लेख केला तर तो किती आहे? तर 40,075 किलोमीटरचा एरिया त्या ठिकाणी हा विषुववृत्त कव्हर करतो. म्हणजे एक्झॅक्टली आपण बघितलं तर किती असेल हा? 2490 माईलचा रेफरन्स त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. हे इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. म्हणजे फक्त किलोमीटरमध्ये लक्षात ठेवा 40,075 किलोमीटरचा एरिया याच्यामध्ये कव्हर होतो. ओके. आणि याच ठिकाणी काय असतं, कारण पृथ्वी कशी आहे हो? पृथ्वी वरून आणि खालून प्रेस झालेली आहे, दबलेली आहे. दबली म्हणून काय झालं या पृथ्वीला, दोन्ही साइडनं वरून पण खाली दबलेलं आहे, खालून पण दबली म्हणून मधला भाग कसा झालाय? फुगीर झालेला आहे ना. त्यामुळं या असणाऱ्या मधल्या भागामध्ये आहे ना, मधल्या भागामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती ही सगळ्यात कमी असते. काय? जिथं दबलेलं आहे तिथं गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त आहे. म्हणून तर ते दबलंय ना. लक्षात घ्यायचं. कुठं? ध्रुवावरती गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असते आणि विषुववृत्तावरती काय असते? लोवेस्ट ग्रॅव्हिटी असते. गुरुत्वाकर्षण शक्ती सगळ्यात कमी असते. आता सगळ्यात गुरुत्वाकर्षण शक्ती कमी असेल ना, तर त्यालाच काय म्हटलं जातं या ठिकाणी? तर त्यालाच म्हटलं जातं इक्वेटोरियल बल्ब. जेव्हा आपण इक्वेटोरियल बल्बचा रेफरन्स बघतो, म्हणजेच इथं काय आहे? तर इथं सगळ्यात जास्त पृथ्वीवरच्या असणाऱ्या क्रिया, घटना या ठिकाणावरनं लॉन्च करता येतात. काय समजा सॅटेलाइट लॉन्च करायचं आहे. तर जिथं गुरुत्वाकर्षण कक्षा सगळ्यात कमी असेल, ताकद कमी असेल, तिथून आपल्याला ते लॉन्च करताना जास्त दिसतील. सिंपल आहे. मग आता मी एक मुद्दा सांगतोय हां. जर तुम्हाला तो कळाला, तर तुम्ही मला आन्सर देणार आहेत हां. नंतर मी क्वेशन विचारेल त्याच्यावरती. अदरवाईज नाही कळाला तर तुम्ही तो आन्सर देऊ शकत नाही. ठीक आहे. आपली जी पृथ्वी आहे ना, पृथ्वी स्वतःभोवती फिरते. स्वतःभोवती फिरता-फिरता ती काय करते? सूर्याभोवती फिरते. आपण हे बघितलं त्या ठिकाणी. परिवलन व परिभ्रमण हा रेफरन्स त्या ठिकाणी बघतो. स्वतःभोवती फिरत-फिरत तो सूर्याभोवती फिरतो. मग स्वतःभोवती पृथ्वी कोणत्या दिशेपासून कोणत्या दिशेला फिरतो पृथ्वी? पृथ्वी फिरते त्या ठिकाणी कुठून? तर वेस्टकडून ईस्टकडे फिरते. ओके. म्हणजे काय? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. काय म्हणतोय मी? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. बघा, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. तर मला सांगा, आपल्या भारताच्या लोकेशनचा रेफरन्स घ्या. आपल्या भारताचा उल्लेख केला, तर पृथ्वी सेम त्याच कंडिशनमध्ये फिरणार आहे. कुठून? त्या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत जाणार आहे. तर कुठून आपण सॅटेलाइट लॉन्च केला
तर लवकर त्याला स्पीड मिळेल पृथ्वीच्या स्पीड सोबत आणि तो लवकरात लवकर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाऊ शकतो. तर मी 2 ऑप्शन देतो फक्त. त्यापैकी कुठं आपली असणारे ठिकाण जास्त असतील तर आपल्याला सॅटेलाइट लॉन्च करता येऊ शकतात. तर ते मला सांगा. अरेबियन सी मध्ये का बे ऑफ बेंगॉलमध्ये? बंगालच्या उपसागरातून लॉन्च केलं तर आपण लवकरात लवकर बाहेर पडू शकतो का आपण अरबी समुद्रातून जर सॅटेलाइट लॉन्च केला तर लवकरात लवकर बाहेर पडू शकतो? काय वाटतं? चला द्या पटकन आन्सर. ओके, ओके, ओके. काही लोक अरेबियन सी म्हणतायत, काही लोक बे ऑफ बेंगॉल म्हणतात. सिंपल लक्षात घ्यायचं, सगळ्यात जास्त बाहेर पडायचं असेल ना, तर आपण सुरुवातीला पाहिजे. म्हणजे भारताच्या बाबतीमध्ये लोकेशन बघायला गेलो तर अरेबियन सी उपयोगाचं नाहीये. कुठं पाहिजे? बे ऑफ बेंगॉलमध्ये. म्हणून आपले सगळे सॅटेलाइट कुठे येतो? सॅटेलाइट लॉन्च करण्याचे असणारे ठिकाण कोणते येतो? मग आपण बघितलं या ठिकाणी श्रीहरिकोटा असेल. हे सगळे ठिकाणं दिसतात कुठं आपल्याला? बे ऑफ बेंगॉलमध्ये दिसतात. म्हणजे काय सिंपल लक्षात घ्या ना, पृथ्वी फिरते ना. पृथ्वी फिरते, कंटिन्यूअस फिरते ती, थांबलेली नाहीये हे लक्षात घ्या. आपल्याला गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपण त्या पद्धतीने आपण भासतो. पण कंटिन्यू फिरतेच ना. मग फिरताना जर अगोदरचं लोकेशन आपलं असेल आणि तिथून आपल्याला ग्रिप लवकर मिळत असेल, तिथून आपण लवकर जाणार आहेत. ते पण कुठं पाहिजे? विषुववृत्ताच्या जवळ पाहिजे. कुठं पाहिजे? बे ऑफ बेंगॉलमध्ये पाहिजे. ते पण कुठं पाहिजे? विषुववृत्ताच्या जवळ पाहिजे. म्हणून सगळ्यात जास्त असणारे जे आपले सॅटेलाइट लॉन्च होतात ना, ते आपल्याला तमिळनाडूतून लॉन्च होताना दिसतात. आंध्र प्रदेशातून श्रीहरिकोटाचा रेफरन्स आपण बघतो. तिथून लॉन्च होताना दिसतात. का लक्षात घ्यायचं? बूस्ट स्पीड ड्युरिंग द स्पेस लॉन्च. इक्वेटोरमध्ये हा रेफरन्स आहे की इक्वेटर पासून जर लॉन्च झालं तर लवकरात लवकर काय मिळतो? या असणाऱ्या स्पेस लॉन्चला या ठिकाणी बूस्ट मिळतो, स्पीड मिळतो म्हणून ते बाहेर जाऊ शकतात. आणि हा जो इक्वेटर आहे का, विषुववृत्त आहे का, तो किती खंडांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला विषुववृत्ताची ठिकाणं दिसतात? तर 3 खंड आहेत हा. कोणकोणते या ठिकाणी दिसतो? साऊथ अमेरिका खंडामध्ये विषुववृत्त आहे. आफ्रिकेमध्ये आहे आणि आशिया खंडामध्ये आपल्याला विषुववृत्त दिसतो. आणि कोणकोणत्या नद्या या असणाऱ्या विषुववृत्ताच्या आसपास दिसतात आपल्याला? तर लहान-लहान खूप मोठ्या नद्या आहेत त्या ठिकाणी, पण एक नदी अशी आहे, जी 2 वेळा विषुववृत्ताच्या अंतर्गत आपल्याला जोडताना दिसते. ती नदी कोणती या ठिकाणी? तर ती नदी आहे काँगो नदी. कोणती नदी? विषुववृत्ताला डबल येताना दिसते आपल्याला. ती काँगो नदी आहे, ज्याचं अगोदर पूर्वीचं नाव काय होतं या ठिकाणी? तर हा मुद्दा होता झैरचा. झैर नदीचा असणारा उल्लेख कोणत्या नदीच्या नावाने ओळखतो आपण आज? काँगो नदीच्या किती या ठिकाणी उपखंडाचा रेफरन्स या ठिकाणी येतो. तर इथं उल्लेख करायचा तो म्हणजे 3 कोणकोणते कॉन्टिनेंटचा उल्लेख? साऊथ अमेरिका, आफ्रिका आणि एशियनचा उल्लेख करायचा. म्हणजे जो आपल्याला जर या ठिकाणी बघायचा असेल प्रॅक्टिकली, तर या असणाऱ्या विषुववृत्ताचा रेफरन्स पाहिला तर 3 खंडांचा रेफरन्स येतो. कोणकोणता? हा असेल या ठिकाणी कोणता? हा दक्षिण अमेरिका. हा कोण आहे? आफ्रिका. हा कोणता एरिया आहे? तर हा आहे आशिया. मग आपल्याला लक्षात घ्यायचं हा विषुववृत्त कोणकोणत्या देशातून जातो हे पण थोडंसं बघण्याचा प्रयत्न करा. हे माहिती असावं आपल्याला. ओके. स्टार्ट कुठून होतो? इक्वेटोर स्टार्ट होतो इक्वेडोरमधून. सिंपल. लक्षात काय करायचं? इक्वेटोर स्टार्ट होतो कोणत्या देशातून असं म्हणता आलं तर या ठिकाणी इक्वेडोरचा रेफरन्स गणायचा. ठीक आहे. इक्वेडोर आहे. नंतर कोणता या ठिकाणी? कोलंबियाचा रेफरन्स इथे घ्यायचा. कोलंबिया नंतर घ्यायचा तो म्हणजे ब्राझील. किती आहे तो या ठिकाणी दक्षिण अमेरिकेमध्ये? दक्षिण अमेरिकेमध्ये आहेत एकूण 3 देश. 3 कोणते देश आहेत? इक्वेडोर, कोलंबिया आणि ब्राझील या 3 देशांचा रेफरन्स बघायचा. त्यानंतर येऊ आपण आफ्रिका खंडामध्ये. आफ्रिका खंडामध्ये कोणकोणते देश या ठिकाणी दिसतात आपल्याला? मग आफ्रिका खंडामध्ये स्टार्ट करायचं तो म्हणजे काय? एक लहान बेट आहे हा. आफ्रिकेचाच एक भाग आहे, पण तो मुख्य भूमीचा भाग नाहीये. एका लहान बेटेचा भाग आहे. तो कोणत्या ठिकाणी? साऊ टोम अँड प्रिन्सिपे. काय त्या ठिकाणी? साऊ टोम अँड प्रिन्सिपे एक लहान आयलंड आहे ते लक्षात घ्यायचं. त्यानंतर पुढे गेलो की त्याला म्हणतो आपण रिपब्लिक ऑफ द काँगो. त्यानंतर येतो तो म्हणजे कुठला? गॅबॉन. गॅबॉन नंतर येतो तो म्हणजे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो. सध्या कोणता देश खूप अस्थिर आहे आफ्रिकेमध्ये तर हाच कुठला? DRC डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोचा रेफरन्स. त्यानंतर येतो तो म्हणजे कुठला? युगांडा. युगांडा नंतर येतो कोणता? केनिया. केनिया नंतर येतो कोणता? सोमालिया. तर लक्षात घ्या किती कंट्रीज आहेत तो या असणाऱ्या आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये? तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 किती कंट्रीज आहेत? 7 कंट्रीज आहेत. दक्षिण अमेरिकेमध्ये किती आहेत? तर 3 कंट्रीज आहेत. आता राहतो आशियाचा पार्ट आणि एशियाचा पार्ट बघितला तर किती देशांचा रेफरन्स दिसतो? एक आहे मालदीव, एक आहे इंडोनेशिया,
एक आहे किरिबाटी. पण लक्षात काय घ्यायचं इथं, एकाच देशाच्या जमिनीवरनं विषुववृत्त जातो. बाकी 2 देशामध्ये तो फक्त पाण्यातून जातो. त्या देशाच्या नॉटिकल मैल जेवढं अंतर असेल ना देशाचं कार्यक्षेत्र, त्यांच्या पाण्यातून जातो. तो लँड एरियामधनं जात नाही. लँड एरियावरती क्वेश्चन केला तर आशियामधल्या 3 देशापैकी टोटल देश किती आहेत? 3. पण त्यापैकी फक्त किती देशातून जातो लँड एरियाचा उल्लेख केला तर 1. आणि जर असं तुम्हाला क्वेश्चन केला गेला प्रीच्या बेसिक किंवा कोणत्याही इतर असणार एक्झाममध्ये जिथं तुम्हाला एमसीक्यू टाईपचे एक्झाम असतात, तिथं जर बेसिक फक्त त्या ठिकाणी लँड एरियावरनं विषुववृत्त जातो असा क्वेश्चन केला गेला तर टोटल किती असतील मग इथं? 7 आणि 3 10 आणि 1 11 देश असतील. टोटल किती देश येतो? मग पाण्याच्या रेफरन्सच्या सुद्धा त्याचा उल्लेख केला तर टोटल आपल्याला दिसतात किती या ठिकाणी तर 13 देश दिसतात. कुठून? जे आपल्याला विषुववृत्त त्या देशातून जाताना दिसत आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे? समजलं? आजचा बेसिक मुद्दा कळाला का मला सांगा? आज जेवढ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या त्या समजल्या का? आज थोडंसं बेसिक स्टार्ट करायचं होतं आपल्याला. त्या बेसिक स्टार्टच्या दृष्टिकोनातून आपण हे मुद्दे कव्हर केलेले आहेत.